देवाला धन्यवाद देते कि देवाने दूसरा सेक्शन मध्ये देव घेऊन आला और प्रभु को धन्यवाद देते कि प्रभु दूसरे सेक्शन में हमें लेकर आया। देव चांगला आहे, परमेश्वर अच्छा है, खरंच तो खूप चांगला है और बहुत अच्छा है। ये आपण मत्ती अध्याय 9 काढू। मत्ती अध्याय 9 निकालेंगे। मत्ती अध्याय 9 त्याचं 14 आणि 15, उसका 14 और 15। मत्ती अध्याय 9 त्याचं 14 आणि 15, उसका 14 और 15। मैथ्यू चैप्टर 9, मत्ती अध्याय 9 वर्स 14 and 15, उसका 14 और 15। तब यूहन्ना के चेलों ने उसके पास आकर कहा, क्या कारण है कि हम और फरीसी इतना उपवास करते पर तेरे चेले उपवास नहीं करते? यीशु ने उनसे कहा, क्या बराती जब तक दूल्हा उनके साथ में शोक कर सकते? पर वे दिन आएंगे कि दूल्हा उनसे अलग किया जाएगा और उस समय वे उपवास करेंगे। एके दिवशी बपतिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला प्रश्न केला, गुरुजी, आम्ही आणि पुरुषी लोक उपवास करतो, तसे तुमचे शिष्य उपवास का करीत नाही? तेव्हा येशू म्हणाला, वर बरोबर असताना त्यांच्या पाहुण्यांनी शोक करावा हे योग्य आहे काय? अशी वेळ येत आहे की मला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील। हालेलुया। आपण प्रार्थना करू वचनासाठी। तानाने माझ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। हे वचन तुझं वचन आहे, तू आमच्याशी वचनाच्या द्वारे बोलतोस प्रभू। पवित्र पिता, तुझं वचन आग आहे, तुझं वचन नकोडा आहे, तुझं वचन प्रभू पाणी आहे, तुझं वचन प्रभू पवित्र आहे, तुझं वचन चुके सोने से भी बहुत कीमती है। तुझं वचन शुद्ध केलेलं वचन आहे प्रभू। जशी चांदी अगदी शुद्ध केली जाते तसं पवित्र पिता तुझं वचन आहे। आणि हे वचन तू जेव्हा आमच्याशी बोलतो तर प्रभू आम्हाला आगीसारखं करतोस, आम्हाला हातोड्यासारखं करतोस प्रभू, आम्हाला पवित्र पिता सोन्यासारखं चांदीसारखं करतोस प्रभू, शुद्ध करतोस, पवित्र करतोस। त्यामुळे आम्हाला वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहाय्य कर। आम्ही एकदम तुझी अशी लेकरं बनावी जी वचन ऐकून पालन करणार आहे। आम्हाला वचनाचा अर्थ समजून दे, ही आमची प्रार्थना आहे प्रभू। दया प्रभू येशूच्या नावात आमेन। प्रेज गॉड, हालेलुया, हालेलुया। तिथे आपण पाहतो की येशू ते बोलत आहे। यहाँ पर हम देखते येशू बात कर रहा है। येशूला काही जणांनी प्रश्न विचारला कि फरीसीचे जे शिष्य आहेत ते उपवास करतात और यीशु को सवाल पूछा गया कि जो फरीसी लोग हैं वो उपवास करते हैं, मग तुमचे शिष्य का उपवास करतात? तो आपके शिष्य उपवास क्यों नहीं करते? पाहायला गेलं तर हा प्रश्न आपल्यासाठी पण आहे और ये सवाल हमारे लिए भी है, आपल्या ख्रिस्ती मंडळी लोकांसाठी आहे और मसीह लोगों के लिए है। आपल्या ख्रिस्ती मंडळी बरेच जण उपवास करत नाही और मसीह लोग बहुत से लोग उपवास नहीं करते, म्हणून हा प्रश्न आला गेलाय। इसलिए प्रश्न बाइबल में आया है। ख्रिस्ती मंडळीमध्ये येणारे प्रत्येक जणांनी उपवास करावा ही देवाची इच्छा आहे और मसीह लोग उपवास करेंगे, परमेश्वर की इच्छा है। लोकांनाही कळलं पाहिजे। तर बघा, उपवास फरीसी लोकांचे शिष्य उपवास करत होते, यहुन्नाचे शिष्य उपवास करत होते और फरीसी लोग उसके शिष्य जो यहुन्ना के शिष्य थे वो भी उपवास कर रहे थे। पण येशूचे शिष्य उपवास करताना कधीच लोकांना दिसले नाही और यीशु के शिष्य उपवास कर रहे हैं कभी लोगों को दिखाई नहीं। पण जेव्हा की हे दिसलं पाहिजे और ये दिखना चाहिए की आपण उपवास करतो, की हम उपवास कर रहे हैं। माणसांना दिसो न दिसो पण ॲटलीस्ट देवाला दिसलं पाहिजे की आपण उपवास करतो। मनुष्य को दिखे न दिखे पर परमेश्वर को दिखना चाहिए कि हम उपवास कर रहे हैं। 15व्या वचनात दिलेला आहे, इसलिए 15वें वचन अशी वेळ येईल की हे लोक उपवास करतील और ऐसा समय आएगा कि ये लोग उपवास करेंगे। अशी वेळ त्यांच्यावर येईल की हे लोक काय करतील? उपवास करतील और ऐसा समय आएगा कि ये लोग उपवास करेंगे। तर काय दिलेलं आहे? त्यांनी एक उदाहरण वापरलेले आहे, एक छानपैकी उदाहरण वापरले 15 वचनात। तेव्हा येशू म्हणाला, येशूने सांगितलं, वर बरोबर असताना जोपर्यंत वर आहे, वर त्यांच्या बरोबर असताना त्यांच्या पाहुण्यांनी शोक करावा हे योग्य आहे काय? म्हणजे वर जिथं असतो तिथं म्हणजे लग्न असेल, जेव्हा शादी होती तिथे काय असतो? आनंद असतो ना, वहाँ आनंद रहता है। म्हणजे माणसाच्या जीवनात जोपर्यंत आनंद आहे और जब तक मनुष्य के जीवन में आनंद है तो तेव्हा ते शोक करतील का? तर वो शोक करेंगे, रडतील का? रोएंगे क्या? जिथं बघा लग्नात कोण रडतं का? शादी में कोई रोता है क्या? रडतात नहीं, आनंद करतात ना, आनंद करते। किती गाजावाजाने लग्न होतं, एकदम धूमधाम से शादी होता है, आवाजाने लग्न होतं, आवाज में शादी होता है। किती कोल्हाहल असतो, किती आवाज असतो, गोंगाट असतो, आनंद असतात, हसत असतात, सब लोग आनंद करते रहते। मग म्हणून आनंदाच्या वेळेला माणूस कधीही काय करत नाही, शोक करत नाही, म्हणजे उपवास करत नाही। आनंद के समय मनुष्य शोक नहीं करता मतलब उपवास नहीं करता। म्हणजे माणसाने जर
उपवास केला तर नॅचरली त्यांच्या जीवनात मग शोक येणार नाही. और मनुष्य ने अगर उपवास किया तो उसके जीवन में शोक नहीं तर आएगा। आपल्या ख्रिस्ती लोकांना हे आत्मिक रीतीने देव खूप छान रीतीने शिकवतोय. और आत्मिक रीति से प्रभु हमें बहुत अच्छे रीति से सिखा जर रहा है। तुम्हाला शोकात जायचं नसेल, अगर आपको शोक में नहीं जाना तुमच्या है, जीवनात दुःख पाहिजे नसेल, आपके जीवन में आपको दुख नहीं चाहिए, मला उपवास ठेवलाच पाहिजे. तो आपको उपवास करना ही कारण तिथे जरूरी काय है। लिहिलेलं आहे, वहाँ पर क्या दिया गया है? वर बरोबर असताना त्यांच्या पाहुण्याने शोक करावे हे योग्य आहे काय? अशी वेळ येत आहे की मला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग मी उपवास करते. म्हणजे जेव्हा क्लेश येतील, संकट येतील, वर नसेल, त्यावेळेला काय होईल, ते लोक बराबर उपवास करतील. और जब शोक दुख आएगा, जब वर उनके साथ नहीं रहेगा तब वो लोग उपवास म्हणून करेंगे। प्रियानो, ख्रिस्ती मंडळींना ही चांगली देवाने दिलेली चेतावणी आहे म्हणू शकता और मसीह को ये परमेश्वर की दी हुई चेतावनी है की जागृत व्हा, जागते रहो, उपवास करा. उपवास करो। फार गरजेचं आहे. काय स्त्री काय पुरुष सर्वांनी उपवास करणं गरजेचं आहे. क्या स्त्री क्या पुरुष सबने उपवास करना फार जरूरी है, गरजेचं आहे प्रिया. बहुत जरूरी है। जर आपण उपवास केला नाही ना, तर मग पुढे आपल्याला लढावं लागेल. असे दिवस येतील, आजार येतील. शोक म्हणजे काय? शोक फक्त गरज नाही की कोणतरी घरात मेलच पाहिजे तरच शोक, असं नसतं. और दुख ऐसा जैसे मनुष्य मरना ही चाहिए, ऐसा दुख नहीं रहता। शोक बरेच असतात. और दुख बहुत से होते हैं, घरामध्ये घरातली माणसं विचित्र होतील, और घर के मनुष्य विचित्र हो जाएंगे, त्यांचे स्वभाव बदलतील, उनके स्वभाव चेंज हो कधी जाएंगे। कधी ते घरात आपले जे आपला त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना भेटणार नाही. कभी कभी जो हक उनका है वो उनको नहीं मिलेगा। जसा घरातला पुरुष आहे त्याने घर चालवलं पाहिजे, और घर के पुरुष में घर को चलाना चाहिए, ते करणार नाही, वो करेगा नहीं, त्यांचे पैसे बाहेर जातील. उनका पैसा बाहर जाएगा। आई वडिलांशी काही मुलं बरोबर बोलणार नाही, छळ करतील, पिळवणूक करतील. कुछ बच्चे माँ बाप के साथ अच्छे तरीके से बर्ताव नहीं करेंगे, नवरा व्यवहार करेंगे, नवरा बायकोशी हमेशा हाडबीड करेल, और पति हमेशा पत्नी को पीछे रखेगा, गरजा भागवणार नाही. उसकी जरूरतों को पूरा नहीं म्हणजे करेगा। हे शोकच आहेत ना. और ये शोक है, कधी आजार पडतील, कभी बीमार पड़ेंगे, काही ना काही त्रास होईल. कुछ ना कुछ तकलीफ आएगी, हे सर्व शोकाचे प्रतीक आहे. और ये सब दुख की चिन्ह है, मग हे आपल्याकडे नको म्हणून और ये हमारे पास नहीं चाहिए। म्हणून येशूने खास आज्ञा दिली की ही ख्रिस्ती मंडळी काय करतील, त्यांच्या जीवनात जेव्हा बरोबर दुःख येईल तेव्हा ते उपवास करतील. और जब उनके जीवन में दुख आएगा तो बराबर रीति से वो लोग उपवास करेंगे। म्हणून प्रियानो, आपण एक असे समजदार ख्रिस्ती झाले पाहिजे हम ऐसे समझदार मसीह होना की चाहिए। आपल्या जीवनात दुःख असेल तेव्हाच आपण उपवास करायचा नाही. आपण देवावर प्रेम करतो आणि जसं आपण पहिल्या सेक्शनमध्ये ऐकलं की नीतिमान काय करतो, धर्माची कामं करतो, म्हणून आपण उपवास करायचा. और हम दुख है इसलिए उपवास नहीं करने का, हम धर्मी और धर्मी के काम हमें करनी है, इसलिए हमें उपवास करना है। आपण का उपवास करायचा आहे, देवाला आपण प्रेम करतो. हम क्यों उपवास कर रहे हैं? क्योंकि हम परमेश्वर को प्यार करते हैं, आपण देवावर खूप भाव ठेवतो. और हम परमेश्वर के ऊपर बहुत विश्वास तो रखते भाव हैं, आपल्याला उपवासाच्या जरियेने मार्गाने दाखवायचा आहे. और वो विश्वास हमें उपवास के जरिए दिखाना है। आणि उपवास आपण ह्यासाठी करायचा आहे और उपवास इसलिए करना है कारण आपलं देवावर प्रेमाबरोबर आपला त्याच्यावर खूप विश्वास आहे. और प्यार के साथ साथ हम उसके ऊपर बहुत विश्वास भी रखते हैं। त्याच्यामुळे आपला विश्वास प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला उपवास करायचा आहे. हमारा विश्वास दिखाने के लिए हमें उपवास करना है, ही फार गरजेची गोष्ट होती. ये बहुत जरूरी बात म्हणून है। बायबलमध्ये काही लोकांना दाखवण्यात आलेलं आहे. आपल्या समोर एक दृष्टांतरूपी म्हणजे किंवा एक दाखला म्हणून त्यांना आपल्या समोर उदाहरण म्हणून त्यांना ठेवलेलं आहे. और बाइबल में ऐसे बहुत से लोग हैं जो परमेश्वर ने दृष्टांत रूप में हमारे सामने रखे हैं। त्यांनी उपवास केले, उन्होंने उपवास आणि किया फक्त स्वतः नाही केले, और खुद नहीं किया, त्यांनी दुसऱ्यांना उत्साहित केलं. दूसरों को भी उन्होंने उत्साहित किया। आजच्या या दुसऱ्या सेक्शनमध्ये देव तुम्हाला हे सांगतोय की तुम्हीही उपवास करा आणि उपवास करताना दुसऱ्यांनाही प्रेरित करा उपवास करण्यासाठी. प्रेरणा द्या त्यांच्यामध्ये की त्यांनी उपवास केले पाहिजे. और दूसरे सेक्शन में परमेश्वर आपको कहता है कि आप भी उपवास करो और दूसरों को भी उत्साहित करो उपवास करने के लिए। जसं आपण 10 व्यक्तींबद्दल पाहणार आहोत. 10 व्यक्तियों के बारे में देखने वाले हैं। त्यांनी एकट्यानेच उपवास नाही केला, उन्होंने अकेले उपवास नहीं किया, परंतु त्यांनी दुसऱ्यांना प्रेरणा केली आपल्याबरोबर उपवास करण्यासाठी. और दूसरों को उन्होंने उत्साहित किया उपवास करने के लिए। तसे 10 व्यक्ती आहेत ऐसे 10 जे व्यक्ति आपल्याला हैं शिकवतात. जो हमें सिखाते हैं। तर मी पहिलं त्यांची नावं घेते पहले मैं उनके नाम आणि लेते हैं त्याच्याद्वारे सांगते की उपवास तुम्ही केला पाहिजे. और उसके द्वारा मैं आपको बताऊं कि उपवास किन किन लोगों ने करना पहिला है। सॅम्युअल आहे. पहला समुवेद है, तो समर्पित केलेला माणूस आहे, वो समर्पित किया हुआ व्यक्ति है, देवाला चढवलेला माणूस आहे. परमेश्वर को चढ़ाया हुआ। बरोबर आहे ना. कुणी नवस केलेला, किसने नमस किया था? हन्नाने. हन्ना ने। हन्नाने नवस केला आणि हन्ना बोलली की तुम्हाला मूल दे, मी तुला देते. हन्ना ने परमेश्वर से कहा तुम मुझे बच्चा दे, मैं उसे दूंगी। तिने पाहिलं होतं की देवाच्या मंदिराचा जो दिवा आहे जो बुझला नाही पाहिजे पण तो बुझायला आला होता. एली बरोबर ध्यान देत नव्हता. और परमेश्वर के मंदिर में जो दिया रखा गया था वो बुझना नहीं चाहिए, पर वो बुझ रहा था। ये भी उसको बराबर रीति से ध्यान नहीं दे रहा था। मला तू
असं दे मी जे तुला दे तुझ्या सेवेसाठी उभं करेल. और तू मुझे बचा दे, मैं उसको तेरी सेवा के लिए लगाऊंगा. आणि देवाने दिलं और परमेश्वर ने उसे आणि दिया तिने ते त्याला देवाला समर्पित केलं. और उसने वो परमेश्वर को समर्पित किया. हा समर्पित माणूस म्हणजे सॅम्युअल आहे. ये समर्पित व्यक्ति जो शमूएल है, याजकाचं काम करतो, याजकाचं काम करता है, भविष्यवक्त्याचं काम करतो भविष्यवक्ता का काम करता है. आणि एक राजासारखा म्हणजे त्या काळात राजा नव्हता. उस काल में राजा नहीं था, तर राजा म्हणून तू लोकांचं नेतृत्व करायचं. उसने राजा बनकर लोगों को चलाया. म्हणून जेव्हा लोकांनी राजा मागितला जब लोगों ने राजा को मांगा तर सॅम्युअल नाराज का झाला? तो शमूएल गुस्सा क्यों हो गए, नाराज म्हणजे तो दुःखी झाला, उदास क्यों हो गए, तो निराश झाला, उदास झाला. उदास हो गया. आणि म्हणून देवाने त्याला सांगितलं, अरे तू का निराश होतो? और तू क्यों उदास होता तुला है, कुणी त्यांनी माझा नकार केला. और उन्होंने मेरा इनकार किया. स्पष्टपणे सॅम्युएलच्या बद्दल तुम्ही वाचू शकता और शमूएल की बदले में आप पढ़ सकते की हैं. म्हणजे त्यावेळेला म्हणजे सॅम्युएलला दुःख का झाला? कारण तो त्या लोकांचं नेतृत्व करत होता. और शमूएल को दुख क्यों हुआ, क्योंकि वो उस समय उसका नेतृत्व कर रहा था लोगों का. लोकांचं नेतृत्व करता करता और लोगों को चलाते समय त्याला एक चांगलं वाटत होतं. उसको एक अच्छा लग रहा था. अचानक लोकांनी राजा मागितलं, त्याला थोडंसं दुःख झालं. और अचानक लोगों ने राजा बोला तो उसको बड़ा दुख हो म्हणजे गया. त्यांना मी आवडलं नाही मतलब उनको मैं अच्छा नहीं लगा, म्हणून त्यांनी माझा नकार केला. इसलिए मेरा इनकार म्हणून त्यांना किया, राजा हवाय. इसलिए उनको राजा चाहिए. जेव्हा की सॅम्युएलच्या काळात जेव्हा सॅम्युएल नेतृत्व करत होता तेव्हा युद्ध आणि लढाई नव्हते. और शमूएल जब लोगों को चला रहा था, नेतृत्व कर रहा था, तब उस समय युद्ध नहीं हो रहा था. पण जसा राजा निवडला तेव्हापासून युद्ध आणि लढाया आणि बलात्कार आणि त्रास, चोरी, आक्रमण हे चालू झालं. जैसे राजा हो गया वैसे क्या हो गया, वहाँ पर युद्ध और बलात्कार चोरी ये सब होने खूप लगा. मोठा फरक आहे हा. और बहुत बड़ा फर्क है. याजक तिथं शांती याजक जहाँ पर शांति, आणि जिथं राजा तिथं युद्ध. जहाँ पर राजा वहाँ पर युद्ध. त्यांनी स्वतःहून आक्रमण आणि युद्ध लढाया मागून घेतल्या और खुद से उन्होंने आक्रमण और युद्ध मांग कर लिया है ना. म्हणून हा एक खूप मोठा फरक पडतो. म्हणून आपल्याला काय पाहिजे, आता शाऊल हा जगाला दर्शवतो और शौर्य संसार को दर्शाता है. आणि शमूएल हा देवाच्या याजकाला म्हणजे देवाच्या राजाला दर्शवतो. और शमूएल परमेश्वर के राजा को दर्शाता कधी है. कधी माणसं जगाला निवडतात, जगातल्या लोकांना निवडतात म्हणजे ते लोक जगातल्या यातनांना आणि समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. और कभी कभी मनुष्य क्या करता है, संसार को चुनता है, इसलिए उनको समस्याओं का सामना करना पड़ता पण है. जेव्हा ते मंदिराला देवाला निवडतात, देवाच्या योजनेला किंवा देवाच्या लोकाला निवडतात, याचा अर्थ आहे ते शांतीला निवडतात. जब वो परमेश्वर के मंदिर को और परमेश्वर को चुनते हैं, इसका मतलब कि वो लोग शांति को चुनते हैं. हा विषय निघाला तर मी थोडंसं याचं स्पष्टीकरण पण करते. और थोड़ा सा स्पष्टीकरण भी इसका बताते हैं. प्रियांनो, मी सांगते जसं उदाहरण, जसं समजा लग्नाचा विषय पहिला घेऊ. शादी का विषय हम पहले लेंगे. जर समजा एखादी मुलगी किंवा मुलगा एखाद्या जगातल्या आपल्या जातीतल्या लोकांना मुलाला किंवा मुलीला निवडते, और लड़का या लड़की अगर संसार के लोगों में से किसी को चुनता तर है, याचा अर्थ आहे उसका अर्थ है की ती समस्यांना तिला सामोरे जावं लागणार. उसको समस्या का सामना करना ती किंवा पड़ेगा. तो तुम्ही कोणताही समजून घ्या, त्याला जगाच्या सामोरे म्हणजे तो अविश्वास दाखवणार, कधी कधी तो जगील असणार, खाण्यापिण्यात मित्रमंडळीत वेळ, अशा गोष्टीतून तिला त्या दुःखातून जावं लागणार. कभी वो जगह हो जाएगा, संसार में चला जाएगा, ये सारे दुखों से उसको उस स्त्री को जाना पड़ेगा. पण जेव्हा जगाला न निवडता सॅम्युएलची जेव्हा निवड केली गेली, म्हणजे याजकाची निवड केली गेली, मंदिराची निवड केली गेली, याचा अर्थ भले तो कितीही वाईट असला तरी तो देवाला तर नाही म्हणणार नाही. और मंदिर का अगर उसने चुनाव किया, अगर वो कितना भी लड़का बुरा होगा तो परमेश्वर को तो नहीं छोड़ेगा. प्रार्थनेला तर तो मना करणार नाही. प्रार्थना के लिए वो मना नहीं जरी करेगा. त्याच्या कमजोरी त्या बाहेर देखतील, पण यातनेतून जावं लागणार नाही. निर्बलता से वो बाहर निकलेगा, पर यातनाओं से उसको जाना नहीं दुसरं पड़ेगा. जगातल्या गोष्टी, आपल्या जाती जमात, आपले जे समाज आहे, तेव्हा काही जण त्याला निवडतात म्हणजे काय करतात, ते नाशाला निवडतात, आक्रमण, युद्धाला, शैतानाच्या आधीन नाशाला निवडतात. कुछ लोग समाज को चुनते, वो लोग क्या करते हैं, युद्ध को और आक्रमण को आमंत्रण देते पण हैं. जेव्हा ते देवाच्या राज्याला निवडतात जब वो परमेश्वर के राज्य को चुनते हैं, तिथे शांती असते. वहाँ पर शांति मी होती असं है. म्हणत नाही की बरेच जण येशूकडे आल्यानंतर त्यांच्या जीवनात उथळ नाही आहे ना, पण ॲटलीस्ट त्यांचं मन शांत आहे. और मैं ऐसा नहीं कहती कि यीशु में आने के बाद उनके जीवन में दुख नहीं है, पर उनके जीवन में शांति त्या है. गोष्टीतून जाताना त्यांना एक हियाव आहे, येशू त्यांच्या जवळ एक हिंमत आहे. उस परिस्थिति से जाते समय उनको एक ज्ञान है कि मेरा परमेश्वर मेरे साथ है. मी तुम्हाला एक ब्रदर दिनाकरांची साक्ष सांगते. और ब्रदर दिनाकरण की मैं आपको गवाही बताती हूँ. ब्रदर दिनाकरांवर शैतानाचा हमला झालेला आहे. और उनके ऊपर शैतान का हमला हुआ है. शैतानाने त्याला सगळं वैभव दाखवलं. और शैतान ने उनको पूरा वैभव दिखाया. त्याला मी हे तुला देतो, और ये मैं तुझे दे तुला दूंगा, श्रीमंत करतो, तुझे अमीर करता तुला एक हूँ, चांगला संदेशा एक बनवतो, अच्छा भविष्य का मैं तुझे तुझे जी दूंगा. संदेश भविष्यवाणी करेल ती पूर्ण होईल. जो भविष्यवाणी तू करेगा उसको मैं पूरा
करूंगा। तुला एवढा फेमस करतो ना, और इतना तुझे फेमस करूंगा, एवढा तुला फेमस करतो, इतना फेमस करूंगा, की लोक लांबून लांबून तुझ्याकडे येतील. लोग दूर दूर से तेरे पास आएंगे. फक्त तू माझ्या मागे चालायचं. फिर तू मेरे पीछे चलना. तर त्याच्या मनावर हमले होऊ लागले. उसके मन में हमला होने लगा. मी येशूच्या मागे जातोय, मैं यीशु के पीछे चल काय रहा मिळालं मला येशू? क्या मिला मुझे यीशु के पीछे चलकर? दुःखाचा सामोरे मी फक्त एका मागे एक दुःखच सहन करतो. और एक के पीछे एक मैं दुखी उठा रहा हूँ. फक्त दुःखातच आहे मी. सिर्फ मैं दुख में हूँ. किती छान आहे नाही, कितना अच्छा है ये फेमस होतोय, फेमस हो रहा पैसे है, भेटतात, पैसा मिल रहा है, भविष्यवाणीचं दान, भविष्यवाणी का दान हो रहा है, होत आहे. बड़ा नाम हो रहा है. काय मी मुली निवडावं? और फिर मैं इसको क्यों नहीं चुना? असं जेव्हा हमले होत होते त्याच्यामध्ये, और ऐसा हमला उसके मन में हुआ. मन तर युद्धभूमी आहे. और मन तो युद्ध विचार विचार, तर येणार शैतानाकडे, शैतान के ओर से विचार तो आएंगे. पण आपल्याकडे देवाचा आत्मा आहे. पर हमारे अंदर परमेश्वर का आत्मा है. तर दिनाकरन भाऊंकडे म्हणजे अंकलकडे पण काय होतं, देवाचा आत्मा आहे. और दिनाकरन भाई के पास भी परमेश्वर का आत्मा है. देवाच्या आत्म्याने त्याला दाखवलं, परमेश्वर की आत्मा ने मुझे अरे दिखाया. तू ट्रेन खाली जीव द्यायला चाललेला, और तू ट्रेन के नीचे जान देने के लिए जा रहा था. ट्रेन समोरून येत होती, मी तुला वाचवलं, ट्रेन सामने से आ रही थी, मैंने तुझे बचाया. तुला सुवार्ता भेटली. तुझे ज्या सुसमाचार दिवशी मिला. तुला सुवार्ता भेटली तुझ्या अंकलकडून, जिस दिन तुझे सुसमाचार मिला तेरे तेव्हापासून शांती आहे. तब से शांति है. तू जीवन जगायला शिकलास. और तू जीवन जीने के लिए आज तू सीखा. एवढा वर्षापर्यंत आहे, जगतोय, और इतने साल से तो भी जी रहा है. ते शांतीमध्ये जगतोय. वो शांति के कारण ती जी रहा है. कोणच तुला देऊ शकत. और वो शांति तुझे कोई और नहीं दे सकता. लगेच तू शैतानाला म्हणाला, तुरंत उसने शैतान से कहा, अरे शैताना, अरे तू शैतान, मला पैसे देतोय, तू मुझे पैसा दे रहा नाव है, देतोय, नाम दे रहा है, भविष्यवाणीचं दान देतोय, भविष्यवाणी का दान दे रहा है, सब कुछ दे रहा पण है. अरे जे देवाने दिलं ते तू नाही घेऊ शकत. पर जो परमेश्वर ने मुझे दिया है वो तू मुझे नहीं दे सकता है. म्हणजे येशूकडे आल्यावर माझ्या जीवनात दुःख आहे, पण मला शांती आहे. यीशु के पास आने के बाद मेरे जीवन में दुख है और मुझे शांति मी है. अशांतीने मरत होतो, मैं अशांति से मर रहा म्हणून हूँ. जीव द्यायला गेले. उसे मैं जान देने के लिए आया. तेव्हापासून मी जगतोय, तब से मैं जी रहा कारण हूँ, शांती मला जगवते. क्योंकि शांति मुझे जिला रही है. म्हणून मला तुझं काहीच नाही. इसलिए मुझे तेरा कुछ भी नहीं चाहिए. काल मला आठवलं. म्हणून प्रियांनो लक्ष ठेवा की येशूच्या मागे चालताना मी म्हणत नाही की समस्या नाही आहे, पण शांती आहे. यीशु के पीछे चलते समय समस्याएं हैं पर उसमें शांति भी है. तर तिथे आपण हेच पाहतो, शमूएल हा एक समर्पित केलेला माणूस और आहे शमूएल ने परमेश्वर को समर्पित किया हुआ मनुष्य है. आणि देवाने त्याला निवडलं. परमेश्वर ने उसको चुना. आणि जसं देवाने त्याला निवडलं त्याने लोकांचं नेतृत्व केलं और जैसे परमेश्वर ने उसको चुना तो उसने क्या किया, लोगों को चलाना स्टार्ट किया. आणि त्याने उपवास जाहीर केला. और उसने उपवास जाहिर किया. आणि वाचूया पहिला सॅम्युएल पहला शमूएल अध्याय 7 त्याचं 6. उसका 6. पहिला सॅम्युएल, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 6. तेव्हा तेथे एकत्र जमले. मोठ्या समारंभाने त्यांनी विहिरीतून पाणी काढले आणि ते देवासमोर होते. आपल्या पापांबद्दल आपल्याला दुःख वाटत आहे याचे चिन्ह म्हणून त्यांनी दिवसभर उपवास केला. आमेन. काय लिहिलेलं आहे? फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 6. पहिला सॅम्युएलचं पत्र अध्याय 7 त्याचं 6. किती सुंदर रीतीने लिहिलेलं आहे की त्यांनी पाप केले त्याची जाणीव त्यांना होते, और उन्होंने पाप किया, उनको पश्चाताप हुआ, म्हणून त्यांनी दिवसभराचा उपवास केला. इसलिए दिन भर उन्होंने उपवास किया. आणि त्याने एकट्याने केला का? अकेले नहीं किया किया. त्याने सॅम्युएलने उपवास केला, शमूएल ने उपवास पण किया, त्याने लोकांकडून पण उपवास करून घेतला पर लोगों से भी उपवास करवा आणि कर त्यांच्याकडून पापांची कबुली करून घेतली, और पापों का पश्चाताप उनसे करवा के लिया, त्यांच्याकडून पश्चाताप करून घेतला. पश्चाताप करवा के लिया. किती छान समर्पण केलेला जो सॅम्युएल आहे त्याने फक्त एकटाच असा जीवन नाही जगला जो देवाकडे नेणारा, देवाकडे बसणारा, परंतु लोकांकडून पण तसंच त्याने केलं. शमूएल जो परमेश्वर को समर्पित किया हुआ मनुष्य था, उसने खुद ऐसा जीवन नहीं जिया और लोगों को भी वैसा जीवन जीने के लिए बताया. देवाची इच्छा काय आहे? परमेश्वर की इच्छा क्या तुम्ही है? पण समर्पित केलेली माणसं. आपने समर्पित किए हुए ख्रिस्ती मनुष्य मंडळीत समर्पण झालेलं आहे प्रत्येकाचं. और मसीह की रीतियाँ परमेश्वर को समर्पित की हुई लहान है. मुलांना जसं समर्पण करतात, छोटे बच्चों को जैसे समर्पण करते हैं तसंच आपल्या मोठ्यांचंही समर्पण झालंय. वैसे बड़े मनुष्य का भी समर्पण. ज्यावेळी तुम्ही बोललात, प्रभू येशू मी पापी आणि मला क्षमा कर, मी आजपासून तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकार करते, माझ्या जीवनात तू ये, त्या दिवशी आपलं समर्पण झालं. और जिस दिन हमने परमेश्वर से कहा, प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर, मैं मेरे जीवन में तुझे राजा बनकर स्वीकार कर लूँ, उसी दिन हम परमेश्वर को समर्पित हो गए. म्हणून तुम्ही समर्पित केलेली माणसाने आज ख्रिस्ती मंडळीतल्या दुसऱ्या लोकांना जे पापात आहेत, ज्यांना किंवा त्यांना उपवासाची जाणीव नाही आहे, त्या लोकांना तुम्ही उत्साहित केलं पाहिजे, जमाव केला पाहिजे, त्यांना
म्हटलं पाहिजे की तुम्ही तुमच्या पापांच्या प्रभुलीसाठी आपलं पश्चाताप करण्यासाठी तुम्ही उपवास करा। और जो लोगों को उपवास का जीवन नहीं उनको पश्चाताप करने के लिए उपवास करने के लिए आप लोगों को बताना चाहिए। तो उपवासाबरोबर देव तुमच्यावर ड्युटी देतोय और उपवास के द्वारा परमेश्वर आपको एक ड्यूटी दे रहा है। तुम्ही समर्पित माणसं आहे, तुम्ही उपवास करा, दुसऱ्यांनाही उपवास करायला शिकवा। आप समर्पित मनुष्य हैं तो आप भी उपवास करो और दूसरों को भी उपवास करने के लिए उत्साहित करो। फार गरजेचं आहे। बहुत जरूरी है। फक्त आपला एकटा उपवास नाही करायचा, लोकांना उत्साहित करा, त्यांना जमवा, त्यांना प्रेरणा द्या। अकेले अकेले उपवास नहीं करना है, पर लोगों को इकट्ठा करो और उनको भी उपवास करने के लिए बताओ। दूसरा विधवा, दूसरे विधवा विधवेबद्दल आपण पाहत आहोत। विधवा के बारे में हम देखते हैं। पहिला राजा अध्याय 17 फर्स्ट किंग पहिला राजा अध्याय 17 आणि त्याचं 10 आणि 16 फर्स्ट किंग चॅप्टर 17 वर्स 10 and 16। त्याप्रमाणे एलिया सारखं तिथे गेला। तो त्या गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा त्याला काट्या गोळा करीत असलेली एक विधवा स्त्री दिसली। त्याने तिच्याजवळ एक पेल्यावर पाणी मागितले। 10 आणि 16 त्यांनी कितीही पीठ व तेल वापरले तरी देवाने एलियाद्वारे वचन दिल्याप्रमाणे तिच्या मडक्यात व कुपीत नेहमी भरपूर पीठ व तेल शिल्लक राहत असे। आमेन। प्रियानो, आपण इथे सारखच्या विधवेबद्दल बघतो, तिचा उपवास झाला। सारखं की विधवा के बारे में हम देखते हैं जिसने उपवास तिने उपवास केला, उसने उपवास किया तिच्या तिच्या मुलासाठी आणि स्वतःसाठी। उसके बच्चे के लिए और खुद के लिए, कारण तिच्याकडे आता बरंच पीठ होतं, उसके पास 5 मुट्ठी भर आटा था आणि तेल होतं कुपीत और कुपी में तेल था थोडंसं। आणि आता तिने विचार केलेला, हा उपवासानंतर मी आता हे खाणार, मी आणि माझा मुलगा आणि मरण्याची वाट बघणार और मेरा बच्चा ये खाएंगे और हम बाद में मर जाएंगे। अशा रीतीने ती काय केलेली, लाकडी गोळा करण्यासाठी गेलेली और वो जो लकड़ी इकट्ठा करने के लिए आणि त्यावेळेला देवाने काय केलं, एलियाला तिच्याकडे पाठवलं। उस समय परमेश्वर ने एलिया को उसके पास भेजा। आणि पहा, जसं देवाचं वचन म्हणतं ना, तुझ्या उपवासाच्या दिवसात तू तुझी भाकर जे अनाथ आणि गोरगरीब आहे त्यांना तू वाट। और उपवास के दिन तेरी जो रोटी तू त्याग कर, जो अनाथ है उनको तू बांट दे। यशाया अध्याय 58 मध्ये तुम्ही वाचू शकता। यशाया अध्याय 58 में आप पढ़ सकते हैं। मी तसंच केलं, कारण ते एलियाने जसं म्हटलं की पाणी घेऊन ये, येताना खाली येऊ नको, भाकर पण घेऊन ये। और एलिया ने जैसे कहा कि आते समय पानी लेकर आना और रोटी लेकर आना, खाली हाथ मत आना। आणि तिने भाकर त्याला दिली और वो रोटी उसने उसको दिया। त्याचा सर्वात मोठा फायदा झाला की ते जिवंत राहिले, कारण ते पीठ संपलं नाही, तेल संपलं नाही। सबसे बड़ा फायदा उसका ये हुआ कि वो जिंदा है और उनका जो आटा था और तेल था वो खत्म नहीं हुआ। तिला लवकरच देवाने उत्तर दिलं। उसको तुरंत परमेश्वर ने उत्तर दिया। उपवासाचं लवकर उत्तर का दिलं? उपवास का तुरंत उसको उत्तर उसको त्या दिवशी का दिलं? उसी दिन क्यों दिया? तिथं दुष्काळ पडलेला आहे। आता जर उत्तर नाही दिलं तर ती मरून जाईल, जास्त वेळ नाही घेऊ शकत। उत्तर दिले तो मर जाए, ज्यादा दिन नहीं लग देव जाए। परिस्थितीनुसार उत्तर देतो। परमेश्वर परिस्थिति के अनुसार उत्तर देता है। त्या दिवशी जर उत्तर दिलं नसतं तर नॅचरली तिने ती भाकर खाल्ली असती, दोघांनी अर्धी आणि दुसऱ्या दिवसापासून मरणाची वाट बघत बसले असते। और उसी दिन अगर उसको उत्तर नहीं देता तो वो रोटी और खाने के बाद वो बाद में दूसरे दिन मरने की राह देखी। त्याच्यामुळे देव सांगतो, परमेश्वर उसके द्वारा हमें बताता है विधवांनी उपवास केले पाहिजे और विधवाओं ने उपवास करना त्यांच्या चाहिए। प्रार्थना लगेच उत्तर देतात, उपवासाची उत्तरं लवकर भेटतात। और उनकी प्रार्थनाओं को उत्तर परमेश्वर तुरंत देता आता है। इथं फक्त 2च विधवा आहेत, यहाँ पर सिर्फ 2 ही विधवा है। 3 मीरा मावशी, तुमचे पण पती नाही आहेत ना, पाच आहेत ना, 3 हा मुली म्हणे 2 आहेत। 3 पण नवरा नाही आहे ना, वारले ना, हां 3 विधवा आहेत तिथं। 3 विधवाएं हैं यहाँ पर। लक्षात ठेवा, विधवांचा इथं देव सांगतो, विधवांचा कैवारी येतो और विधवाओं को कैवारी है। परमेश्वर येतो, परमेश्वर न्यायी येतो, न्यायी है, पती येतो। पति है। जेव्हा विधवा उपवास करतात, जब विधवा उपवास करती है त्यावेळेला देव लवकर उत्तर देतो। उस समय परमेश्वर तुरंत उत्तर देता हे है। ह्याच्यावरून शिकतो, म्हणून विधवांनी जास्त उपवास केली और पाहिजे। विधवाओं ने ज़्यादा उपवास करना चाहिए। त्याच्यासाठी तुमच्या समोर एक चांगली फॉर्म्युलची बेटी हन्ना, एक सगळ्यात छान उदाहरण ज्या विधवांसाठी दिलेली आहे। और कन्वेर की बेटी हन्ना अच्छा उदाहरण आपके लिए है। जावा लूक अध्यायामध्ये, जरूर अध्याय में लूक अध्याय लूक अध्याय 1, लूक अध्याय 2,
अध्याय 2 लूक 37. लूक chapter 2 लूक अध्याय 2 verse 37. 37. Luke chapter 2 verse 37. हन्ना ही देवसंकल्प नैवेद्यकाही त्या दिवशी मंदिरात होती. ती आश्चर्य यहुदी वंशातील फनुएलाची कन्या असत. फार वयोवृद्ध होते. 7 वर्षे संसार केल्यावर पुढे 84 वर्षे ती वैद्याविषयी राहिली होती. म्हणजे किती वर्ष? 84 वर्ष ती विधवेचं जीवन जगत होती. 60 वर्षच फक्त ती आपल्या नवऱ्याकडून नांदी, कारण तिचा नवरा मेला. और 7 साल वो अपने पति के साथ रही. 5 वर्षों खूप तरुण होती ती, बहुत जवान थी. लग्न करू शकत होती. शादी कर सकती. कारण बायबल सांगतं विधवांनी लग्न करू शकतात. बाइबल बताता है कि विधवा शादी कर पण सकती तिने है. लग्न नाही और केलं. उसने शादी नहीं की. म्हणून ती मंदिरात राहत होती. इसलिए वो मंदिर में रह रही. मंदिरामध्ये राहतात और मंदिर में तिच्या शरीरासाठी, उसके शरीर के लिए, वशमध्ये ठेवण्यासाठी शरीर को वश में रखने के लिए, आणि देवाच्या जास्त जवळ जाण्यासाठी परमेश्वर के ज्यादा करीब जाने के लिए काय करत होती बघा. बाहेर कोठेच न जाता रात्रंदिवस मंदिरातच बाहेर कुठेच न जाता, म्हणजे ती लग्नाला जात नव्हती, कोणत्या फंक्शनला ती जात नव्हती. का जात नव्हती? कधी तिच्यावर अटॅक होता कामा नये, शारीरिक हमले होता कामा नये, मानसिक हमले होता कामा नये. म्हणून ती बाहेर कुठे न जाता रात्रंदिवस मंदिरातच राहू. रात्रंदिवस मंदिरात फक्त प्रभू 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 ती प्रार्थना व अनेकदा उपवास करून प्रार्थना आणि काय करत होती? अनेकदा उपवास करून देवाची आराधना करीत असे. देवाची उपासना करत होती. म्हणून ती तशीच्या तशीच राहिली. म्हणून तिला काय मिळालं? 36 वर्ष, 36 वर्ष पडतं. हन्ना ही देवसंकल्प नैवेद्यकाही. तिचं काय नाव दिलं गेलं? देवसंकल्प, म्हणजे भविष्यवक्ती ती झाली. तिला देवाकडून एवढे छान गिफ्ट मिळालं की लोक तिच्याकडे म्हणजेच तिला येत होते. काही गोष्ट झाली तर तिला विचारायला येत होते. तिला विचारायचं म्हणजे ती एक संदेशी झाली. और भविष्यवक्ती हो गए. काय नाव? कुमा मिळाली ना. और तितना आंसर को उसको मिला. ठीक आहे, तिला कुटुंब नाही, उसको कुटुंब नहीं तिला मिला. देव मिळाला, उसको परमेश्वर मिल गया. येशूला पाहिलं. उसको यीशु को आज देखा. मी फनुएलची मुलगी भविष्यवक्ती संदेश आज स्वर्गात आहे. और वो भविष्यवक्ती आज स्वर्ग में है. म्हणून हे आज विद्वांसाठी देवाचं तुम्हाला म्हणजे होतात ना, उपवास करणं तुमच्यासाठी किती फायदा आहे. तुम्ही आणि फक्त उपवास नाही केला पाहिजे, तुम्ही दुसऱ्या विद्वांना, दुसऱ्यांना उत्साहित केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे उपवासासाठी. और अपने दूसरे विवाहों को भी उत्साहित करना चाहिए उपवास करने के लिए. आणि तुमच्या उपवासात खूप सामर्थ्य आहे. और आपके उपवास में बहुत सामर्थ्य आणि है. त्याचं उत्तर लगेच दिलं जातं. क्योंकि उसका उत्तर तुरंत दिया जाता है. तिसरा व्यक्ती आहे, तीसरा व्यक्ती है एजरा. एजरा. एजरा अध्याय 8 त्याचं 23. एजरा 8 का 23. एजरा निकालो तब तक मैं बात करती. एजरा चैप्टर 8 वर्स 23. एजरा याजक है. एजरा याजक आहे. एजरा याजक असल्यामुळे एजरा याजक होने के कारण तो काय करायचा? लोकांना देवाच्या जवळ नेण्याचं त्याचं काम होतं. और लोगों को परमेश्वर के पास लेकर जाने उसका ऑलरेडी ते लोक बॅबिलॉन देशात बंदीगृहात गेलेले, म्हणजे परदेशी म्हणून, यात्री म्हणून तिथे होते. और यात्री बनकर वहाँ पर थे. पण तिथे त्याने काय केलं? जे इस्रायली होते त्यांची तो त्या इस्रायली लोकांना परमेश्वराची भक्ती करण्यासाठी तो मदत करायचा. और वो परमेश्वर की भक्ति के लिए तुमको मदद कर रहा है. म्हणजे भले तो दुसऱ्या देशात आहे, और दूसरे देश में भले तो गुलाम आहे, भले वो गुलाम है, पण तो स्वतः आणि जेवढे इस्रायली होते त्या सगळ्यांना तो देवाच्या चरणावर घेऊन जाणार आहे. और जितने इस्राएल थे उनको परमेश्वर की चरणों के पास लेकर जाने वाले हैं. आता तो एक याजक होण्याच्या नात्याने फक्त एकटा उपवास नाही करत, तिकडे त्याच्याबरोबर जेवढे जण आहेत त्या सगळ्यांनाही तो प्रेरणा देतोय उपवासाची. और वो याजक होने के नाते कोई उपवास नहीं कर रहे, पर जितने लोग वहाँ पर इकट्ठा थे उनको भी बता रहे हैं उपवास करने के लिए. एजरा चैप्टर 8 वर्स 23. म्हणून आम्ही उपवास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल देवाची प्रार्थना केली आणि त्याने आमचे रक्षण केले. किती सुंदर रीतीने लिहिलंय की त्याने फक्त एकटाच उपवास नाही केला, त्याच्याबरोबर जेवढे जण होते त्या सगळ्यांना त्याने प्रेरणा केली आपण उपवास करणं गरजेचं आहे. और उसने खुद उपवास नहीं किया, पर सबको बताया कि हम उपवास करें. का? कारण आपल्याला देवाकडून रक्षण झालं पाहिजे. क्यों? हमारी रक्षा परमेश्वर की ओर से आपल्या होनी यात्रा चाहिए. करताना कधी आपल्याकडून चूक नाही झाली पाहिजे किंवा आपण चोर लुटारूंपासून लुटलं गेलं नाही पाहिजे. और यात्रा करते समय हमारा कुछ चोरी नहीं होना चाहिए. आणि आपण लुटलं
लुटले नाही गेले पाहिजे. और हम लूटना नहीं, देवाच्या संरक्षणासाठी त्याने उपवास जाहीर केला आणि त्याने एकट्यानेच नाही केला, त्याच्यावर जो भी लोक होती त्यांनाही त्याने प्रेरणा केली. और परमेश्वर रक्षण करे इसलिए उसने क्या किया, अकेले उपवास नहीं किया, जितने लोग वहाँ पर थे वो भी उपवास करने के लिए उत्साहित किए. तुम्हालाही देवाने राजा आणि याजक म्हणून निवडले आहे. और परमेश्वर ने आपको याजक और राजा को चुना है. तुम्ही पण काय करायचं, अभी क्या करना है, तुमच्याकडून जेवढी लोक आहेत त्यांना उत्साहित केलं पाहिजे की तुम्ही उपवास करा. आपके साथ जितने लोग हैं, उनको भी उत्साहित करना चाहिए कि आप उपवास त्यांना करें. सतत सांगितलं पाहिजे उपवास करा. उनको वारंवार बोलना चाहिए कि उपवास आपल्या करें. कुटुंबाला आता जसं तुम्ही तुमच्या घराचे याजक आहात, आप अपने घर के याजक हैं, तुमच्या नगराचे याजक आहात, आपके नगर के याजक तुम्ही हैं, ज्यांना लीड करता, तुम्ही त्यांना प्रभूकडे नेता किंवा त्यांना उत्साहित करता, तुम्ही त्यांचे याजक आहात. और जिनको आप लीड करते हैं, आपको प्रभु के पास लेकर जाते हैं, उनके आप याजक हैं. त्यांना तुम्ही उत्साहित केलं पाहिजे, बाबा उपवास करा, तुमचं उपवासाचं जीवन झालं पाहिजे, उपवास करून घ्यायचा. और उनको उत्साहित आप करना चाहिए कि उपवास करो, और उनसे उपवास करवा कर लेना है. कारण तुमच्या मनात हा त्याच्यावर जेवढी लोक होते त्यांनी उपवास केला नसता, और उसके साथ जितने लोग उन्होंने उपवास नहीं करते. पण एजरा याजक होण्याच्या नात्याने तो त्यांच्याकडून करून घेतला. और एजरा याजक होने के नाते उसने करवा कर दिया. मी उदाहरण तुम्हाला सांगते. उदाहरण आपण पहिले उपवास करत होतो का, हम पहले उपवास करते थे, आपण उपवास करणारे लोक होतो. आप भी तो उपवास करने वाले लोग खरी हैं. गोष्ट आहे, बरोबर आहे. तर मग मला पण कुणीतरी, मला आणि माझ्या मिस्टरांना, आम्हाला आम्ही ज्या चर्चमध्ये होतो त्यांनी आम्हाला तयार केलं. और मुझे और मेरे पति को जिस चर्च में हम लोग जाते थे, उन्होंने हमको तैयार किया. उपवास कसं करायचा, उपवास करून घेतो. और उपवास कैसे करना है, उपवास आता करना आमच्या है. कॉलेजने तुमच्याकडून उपवास करून घेतोय. और हमारे द्वारा अभी आपसे उपवास करवा कर लेता है. खरी गोष्ट आहे, बरोबर आहे ना. प्रियांनो, जेव्हा आपण घरात उपवास करतो ना, जब हम घर में उपवास करते हैं, कधी कधी खूप हमले होतात, कभी कभी बहुत हमला होता है, भूक लागते, भूक लगती लवकर है सुचतो. और जल्दी छूट जाता है. पण जेव्हा कोणतरी आपल्याला उत्साहित करतं, और जब कोई हमें उत्साहित करता है, तर नक्की आपला उपवास होतो. तो जरूर हम उपवास मी करते हैं. माझी साक्ष तुम्हाला सांगते. मेरी गवाही मैं आपको बता मी दी. 21 दिवसाचा जेव्हा उपवास केलेला, 21 दिन का जब मैं उपवास किया था, मध्येच मी सोडणार होतो. और बीच में भी छोड़ने वाली मी थी. सांगितलं, चेची आपली मेरे को जनता नहीं है, बहुत भूक लगी है, आणि माझ्याने होत नाही, मला खूप भूक लागली. तो कभी तो नहीं निकल रहा है. आता होत नाही. ती होती म्हणून आम्ही 21 दिवसाचे उपवास केले. और वो थी इसलिए मैंने 21 दिन का उपवास किया है. परमेश्वर सुनता है. आम्ही दोघांचा उपवास जो 21 दिवसाचा होता, तिच्या सपोर्टने, तिच्या मदतीने आमचा 21 दिवसाचा उपवास झाला. और उनकी सहायता के द्वारा हमारा 21 दिन का उपवास हुआ. ती जर गायडन्स म्हणून आम्हाला नसती और उन्होंने अगर मुझे बताया नहीं होता तर आमचा उपवास झाला नसता. तो मेरा उपवास नहीं होता. माझा नाही, आमचा झालाच नसता. और हमारा नहीं होता. पण आणि माझा तर मी मध्ये सोडणार होती. और मेरा तो मैं बीच में ही छोड़ने वाली ती थी. मला बोली, अरे तो बीच में छोड़ देगी, लोग क्या सोचेंगे, जर मुझे उपवास छोड़ा तो लोग क्या बोलते हैं. बोल चुकी है 21 दिन का, हम तो बोले थे 21 दिवसाचा. प्रभु को भी इतना बुरा लगेगा. देवाला किती वाईट आम्ही वाटेल. थोडे ही दिन रह गए, थोडेसे दिवस राहिले. कोई बात नहीं. म्हणजे अच्छा रीति से थोड़ा सा तिकडे लसी प्यायला नाही द्यायची ना, आणि जसे पिणे के एवढे देते ते. अशा तुम्हाला लोकांना मी जाळाव केले ना, तिथे ती देत नव्हती. फक्त असं पातळ, असं दह्याचं पातळ असतं ना, ते प्यायचं. अगर एक पतला वो नाहीतर पाणी आणि चहा. हां, नाहीतर काय नाही, म्हणजे पातळ. म्हणजे मला कंपनी पण तिने मला उत्साहित केलं. उन्होंने मुझे उत्साहित फिर किया. अभी तक 1 चम्मच डाले ना, 2-3 चम्मच थोड़ा डाल देती गई, अच्छा बना के देती. 2-3 चम्मच जास्त टाकून तुला चांगलं करून उत्साहित केलं, तिने माझ्यासाठी प्रार्थना केली. उत्साहित केले लिए प्रार्थना प्रभु, करो. कलीसिया में मालूम हो चुका है, लोग 21 दिन में, हम लोग 21 दिन का उपवास है, ये छोड़ देगी तो सब लोग इसको छेड़ेंगे. प्रभु कुछ मत कर, शैतान को आने दे. और प्रभू मंडळीमध्ये लोकांना माहिती होते की 21 दिवसाचे उपवास करण्यात शैतानाला हरवून टाक. तेव्हा मी 21 दिवसाचे उपवास केले. तर हमने 21 दिवसाचा उपवास किया. और वो सक्सेस झाले. सक्सेस हुआ. असंच आहे, कळालं तुम्हाला उदाहरण. म्हणजे तुम्ही जेव्हा कुणाकडून उपवास करून घेता ना, तेव्हाच त्यांच्याकडून होईल, नाही तर नाही. जब आप उपवास करवा के लेते तभी वो लोग उपवास करेंगे, नहीं तो नहीं होगा. हे गरजेचे आहे. ये जरूरी तुम्ही है. तुमच्या घराची याजक आहे. आप अपने घर की याजक तुमच्या हैं. घरामध्ये तुम्ही करून घे. और आपके घर के लोगों से आप करवा कर लेना है. आणि खास करून जर कंटिन्युअस तुम्ही जर कुणाकडून उपवास करून घेताय, और कंटिन्यूस आप किसी से उपवास करवा कर ले रहे हैं. तुम्हाला कोणतरी, तुम्ही त्यांना आगवे म्हणून त्यांना सतत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून तसं त्यांना मदत केली पाहिजे. और उनकी अगुवाई कर कर आप उनको ऐसा मदद करना चाहिए. सॅम्युअलने मदत केली इस्रायली लोकांना पश्चाताप करण्यासाठी, उपवास करण्यासाठी. शमूएल ने मदद किया उनको पश्चाताप करने के लिए, उपवास करने के लिए. विधवा तर बिचारी एकटी, कारण तिच्या टायमाला सगळे बिचारे आहे होते, मग तिचं ते. पण त्याच्यावर तुम्ही एक शिकता की तुम्ही विधवा, दुसऱ्या विधवांना आणि तुमच्या लोकांना तुम्ही उपवास करायला
शिकवा. और उस वीडियो के द्वारा आप सीखें कि आप भी उपवास करें, दूसरा भी तुम्ही उपवास धरल्याने करें। तुमचे उपवास लवकर सुग्रहण होतात. और आप उपवास करने के बाद आपके उपवास लोक तुमच्याकडे येतील. जसं हन्नाकडे लोक येत होती, अन्ना के पास लोग आ रहे थे, तसं तुमच्याकडे लोक येतील. आपके पास भी लोग आए मध्यस्थीसाठी मध्यस्थी के लिए, मध्यस्थीसाठी किंवा काही गोष्टी विचारण्यासाठी. कारण त्या वेगळ्या केलेल्या बायका आहेत. और वो अलग किए हुए थे। मेल्यात आपला पती हयात नसताना त्याने आपलं जीवन ख्रिस्तासाठी दिलं. और पति नहीं होने के बावजूद उन्होंने अपना जीवन परमेश्वर को समर्पित किया ख्रिस्ताच्याच आहे. और वो भी मसीह की हो गई। तिसरं जे आहे याच आहे. और तीसरा नहीं है म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. और ये बड़ी बात है, आपको करना जरूरी तुमच्या है। घरावर जेव्हा तुम्ही लोकांकडून करून घेता त्यांना सांगता उपवास करा. ती म्हणेला समजा उदाहरणार्थ समजा जेवणात आहे, संजनाला म्हणते उपवास कर. और जमुना नहीं बोल रही कि उपवास करने से संजनाला नाही जमणार. उनको नहीं जमेगा। तर मग ती जेवणात आहे ती करून घेतला. और उन्होंने करवा कर लेना तर था। आपण तुझ्या घरात उपवास प्रार्थना करू. चलो मेरे घर उपवास मी प्रार्थना येते करें। तुझ्या घरात. मैं आती हूँ तेरे घर आणि में। मग तेव्हा स्तुती आराधना समजा मेघा स्तुती आराधना घेते. ते वचन घेतात. थोड्या वेळानंतर पुन्हा प्रार्थना असेल, चहा झाल्यानंतर पुन्हा स्तुती आराधना प्रार्थना तिच्याकडून प्रार्थना करून घेणं. उनसे प्रार्थना करवा कर एक लेना। विषय तिच्याकडून बोलून घेणं. एक विषय उनसे करवा कर तिची लेना। कोणती गरज आहे हे सर्व ते देवाला सांगायला सांगणं. और जो जो उनकी जरूरत है वो परमेश्वर को बताने की जरूरत है। संध्याकाळपर्यंत उपवास करून घ्यायचा. ऐसा करके शाम को उनका उपवास करवा के लेना है। हे केल्याने मग तिला कळेल अरे खरंच ना उपवासात किती शक्ती आहे. ये करने के बाद उनको मालूम पड़ेगा कि सच में उपवास में कितनी ताकत है। म्हणून तिथं काय लिहिलेलं आहे वहाँ पर क्या लिखा है? 23. म्हणून आम्ही उपवास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल देवाची प्रार्थना केली आणि त्याने आमचे रक्षण केले। त्याने आमचे रक्षण केले म्हणजे आमचा उपवास स्वीकार केला. प्रार्थना केली म्हणजे प्रार्थना त्यांनी करून घेतली ना. प्रार्थना करवा केली है। मला लोकांकडून ज्यांना तुम्ही उत्साहित करता त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायची. और जिनको आप उत्साहित करते हैं उनसे प्रार्थना करवा के लेना। चौथा व्यक्ती आहे एस्तर. और चौथी व्यक्ति एस्तर। हाँ, एस्तर अध्याय निकालेंगे. एस्तर अध्याय 4 एस्तर अध्याय 4 उसका 16. त्याचा 16। एस्तर अध्याय 4 एस्तर अध्याय 4 एस्तर चैप्टर 4 एस्तर अध्याय 4 और उसका 16. त्याचा 16। जा आणि शुशेत शहरातील सर्व यहुदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. 3 दिवस आणि 3 रात्री अन्न घेऊ नका किंवा पाणीही पिऊ नका. मी आणि माझ्या दासी देखील तसाच उपवास करू. राजाला भेटण्याची सक्त मनाई असते तरी मी त्याला भेटण्यासाठी राजमंदिरात जाईल. मग राजआज्ञेचे उल्लंघन केल्याबद्दल मला मरण आले तरी हरकत नाही. किती सुंदर आहे. ही एक राणी आहे. एक राणी केली ते राणी जी उंच पदावर आहे. और ऊंचे पद पर आहे. राजाच्या पूर्ण आदर राज्य तिच्या नावावर असतं. राणीच्या आदर राज्य ही रानी के नाम पर होता म्हणजे है। ती एक अथॉरिटीला दर्शवतं. एक अधिकार को दर्शाता आणि है। अशा या अधिकारी प्राप्त केलेल्या ह्या राणीला काय करते ती म्हणते की मी उपवास करते. ऐसे अधिकार मिले हुए ये स्त्री क्या करती है? मैं उपवास करती हूँ आणि ती म्हणते तुम्ही पण करा. और मैं उपवास करती हूँ, तुम लोग भी करो। मी पण खाणं जेवणार नाही. मैं भी खाना नहीं मी खाऊंगी, पण पाणी पिणार मैं भी नाही. पानी नहीं तुम्ही पीऊंगी, पण जेवू नका. आप भी खाना मत खाओ। तुम्हाला नाही जमत आपको आपण नहीं पाणी खाना पिया. आप पानी पियो। असं नाही ती बोलली. ऐसा उसने नहीं कहा। तुम्हाला कळालं ना. आपको समझ में आया? आता मी कशी तुम्हाला म्हणते पाणी नाही थोडंसं पाणी पिऊन टाकायचं काय खाणार तुमची मजबुरी आहे. और थोड़ा सा पानी फिर आपकी मजबूरी है। पण तिने काय म्हणाली नाही 3 दिवसाचा उपवास करायचा उसने कहा 3 दिन का उपवास मी पण करना है, करेन. मैं भी करूँगी आणि तुम्ही पण करा. और आप भी करना है। मी जेवणार नाही. मैं खाना नहीं खाऊंगी, मी पाणी पिणार नाही. मैं पानी नहीं तुम्ही पीऊंगी, पण जेवायचं नाही. आप भी खाना नहीं आणि खाना तुम्ही है पण पाणी प्यायचं. और आपने भी पानी नहीं पण खाना तुम्ही है। एकत्रित व्हायचं. आप इकट्ठा होना है, एकत्रित होऊन उपवास करा. इकट्ठा होकर मी उपवास पण करो। माझ्या मैत्रिणींबरोबर मैं भी मेरी सहेलियों के साथ मी पण काय करेन म्हणजे मैत्रिणी म्हणजे एकत्र मी तुम्हाला सांगते इथे जे लिहिलेलं आहे ना तसं लिहिलं ना मैत्रिणी सहेली आहे. मैं भी सहेलियों सहित उसी रीती से उपवास करूंगी असं लिहिलंय ना. तर त्या सहेलिया कोण आहे? त्या मैत्रिणी कोण आहेत? और वो सहेलियाँ कौन है? एस्तर एक म्हणजे कशी मेल मिलाप करने वाली ऐसी थी. मतलब मिळून जुळून राहणारी व्यक्ती होती. मिलजुल कर रहने वाली तर व्यक्ति। तिला त्या दासी दिलेला ना उसको जो दासी दिए तिला गए आंघोळ करण्यासाठी, तिला उतरण लावण्यासाठी, तिची देखरेख करण्यासाठी, तिची केस बनवण्यासाठी, तिच्या रूममध्ये साफसूफ करणार ह्या सगळ्या तिच्या मोलकरणी होत्या. पण ती मोलकरणी नाही समजायची, ती त्यांना मैत्रिणी समजायची. और उसको नहलाने के लिए, उसको अच्छे से रखने के लिए और उसका रूम अच्छे से रखने के लिए जो दासी उसको दी गई तो वो उनके साथ दासियों की जैसा बर्ताव नहीं करती थी। एक दोस्त की नहीं चाहिए कि नहीं उनसे बर्ताव करती थी त्यांच्याशी आपल्या गोष्टी शेअर करायची. और उनके साथ सारी बातों को शेयर शेवटी त्या करती थी। तिथं काम करणाऱ्या होत्या.
और वो वहाँ पर काम करने मी वाले त्यांना थे। कधी कामवाली म्हणून नाही समजलं, और कभी काम करने वाली बाई ने परंतु उनको नहीं मैत्रीण समझा। मैत्रीण म्हणून समजलं. एक दोस्त की नहीं उसने उनको म्हणून मी समझा। कधी की मी पण काय करेन, मैं भी क्या करूँ, मी पण माझ्या मैत्रिणी बरोबर उपवास करेन. मैं भी मेरी सहेली के साथ उपवास कारण करूँ। जेव्हा न खाता न पिता उपवास करायचा असतो तेव्हा एकटा नाही जमत, लोक लागतात. और जब हम बिन खाए बिन पानी पिए जब हम उपवास करते हैं तो अकेले नहीं आणि चलते, लोग चाहिए। तिने एकटा उपवास नाही केला. और अकेले में उपवास नहीं तिने किया। काय केलं, तिने तिच्या लोकांनाही, ज्या जातीतून ती आली त्या लोकांनाही तिने उपवास करायला और सांगितलं. जिस जाति से वो आई थी उसने उनको भी उपवास करने के लिए कहा। आणि तुम्ही पहा, जो सॅम्युएलने उपवास केला एकटा नाही, लोकांबरोबर देवाने त्यांचे पाप क्षमा केले. और शम्मी ने जो उपवास किया अकेले ही लोगों के साथ और परमेश्वर ने उनके पाप क्षमा किए। विधवाने उपवास केला, जिन्होंने उपवास किया, एलिया पण जिवंत राहिला एलिया भी जिंदा रहा आणि ती आणि तिचा मुलगाही जिवंत राहिला. और वो विधवा और उसका बच्चा भी जिंदा रहा। तिसरा एजरा, तीसरा एजरा, त्याने एकटा नाही केला, लोकांपासून उपवास करवला म्हणून त्यांचं सगळ्यांचं रक्षण झालं. उसने अकेले ने नहीं किया, सबने किया, इसलिए उनका रक्षा हुआ। आणि एस्तरने पण एकटा उपवास नाही केला, तिच्या मैत्रिणी पण सुरक्षित राहिल्या आणि ज्या इस्रायली लोकांनी उपवास केला ते इस्रायली लोक पण शत्रूपासून वाचले गेले. और एस्तर ने सिर्फ उपवास नहीं किया, उसकी सहेलियों ने भी किया, इसलिए सहेलियों का सारी इस्राएल लोगों का रक्षा हुआ। तुम्हाला कळालं ना आता, म्हणजे उपवासात खूप शक्ती आहे प्रिया. और उपवास में बहुत ताकत है। त्याच्यामध्ये देव ह्याच्यावर हे काय शिकवतोय म्हणजे तुम्ही कितीही मोठे आहात आप कितने भी बड़े हैं, पण देवाच्या समोर आपण नम्र झाले पाहिजे. पर हम परमेश्वर के सामने नम्र होना सेकंड चाहिए। क्रॉनिकल दूसरा इतिहास अध्याय 7:14 मध्ये लिहिलं आहे की मेरे लोग नम्र होकर मुझसे प्रार्थना करेंगे तो मैं निश्चय सुन लूंगा. आणि माझी लोक जेव्हा नम्र होऊन प्रार्थना करते तेव्हा मी त्यांचं ऐकेन। है ना? असं लिहिलंय ना, दिन म्हणून जेव्हा ते प्रार्थना करते तर मी नक्की त्यांचं ऐकेल. तर म्हणून फार गरजेचं आहे नम्रता येण्याचे कारण. आणि मग किती आपण मोठ्या पदावर आहोत, और कितने भी हम बड़े पद पे हैं, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा नम्र होतो, जब हम उपवास करते हैं तब हम नम्र आपला होते हैं। अहंकार जातो. हमारा अहंकार चला जाता आणि है। हेच काम तिने केलं. और यही काम उसने किया। म्हणून तिसरं जे चौथं जे स्थान दाखवण्यात आलं, चौथा जो स्थान बताया गया है, एस्तरच्या द्वारे देव आपल्याला सांगतो आपण जेव्हा उपवास करतो तर आपण कोणत्या पदावर ते विसरून जावा आणि देवाच्या समोर उपवास करून फक्त एकटे करू नका, परंतु सगळ्यांनाही करा. जब हम उपवास करते तो हम कौन से स्थान पे वो भूल जाना है, नम्र होकर खुद भी उपवास करना है और दूसरों को भी उपवास करना दुसरी है। गोष्ट त्याच्यानं देव तुम्हाला हे शिकवतो, शाळेत तुम्हाला एखादं मोठं स्थान दिलं असेल, तुमच्या हाताखाली लोक असेल, त्यांनाही तुम्ही उत्साहित करण्यासाठी प्रेरणा करा. और आपको बड़ा स्थान दिया है तो आप क्या करना है, दूसरों को भी उपवास करने के लिए उत्साहित करना है। राणीच्या हाताखाली, या एस्तर राणीच्या हाताखाली खूप साऱ्या डाच्या होत्या. और इस तरह की रानी हाथ के नीचे बहुत सी राशियाँ थी, तिने त्यांना उपवास करण्यासाठी काय केलं, संधी दिली ना, और शिकवलं. उसने उनको उपवास करने के लिए सिखाया। तर तुम्ही पण तुमच्या कोणत्या तरी मोठ्या हौदावर आहात आणि तुमच्या हाताखाली माणसं आहेत, तर त्यांना तुम्ही उपवासाला काय केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, त्यांच्याकडून उपवास करून दिला. और आप बड़े स्थान में और आपके हाथ के नीचे अगर लोगों को दिया तो आपको क्या करना चाहिए, उनको भी उपवास करने के लिए बताना चाहिए, उनसे उपवास करवा कर लेना चाहिए। पाचवा व्यक्ती आहे एलायजा. पाचवा व्यक्ती एलायजा, पाचवे पहिला राजा पहिला राजा, अध्याय 19 अध्याय 19 त्याचं 4 आणि 8. उसका 4 राजा, पहिला राजा पहिला राजा, फर्स्ट किंग चॅप्टर 19 अध्याय 19 वर्स 4 and 8. उसका 4 और 8। हां. तो एकटाच रानात दिवसभर चालत पुढे गेला आणि एका रथाच्या झुडपाखाली बसला। हां, त्या दिवशी त्याचा उपवास झाला कारण त्याला काहीच खायला नाही मिळालं आणि असा तो तिथे बसला होता. हां, आपल्याला मरण यावे म्हणून तो प्रार्थना करू लागला। शेवटी त्याने मरणाची प्रार्थना केली. तो देवाला म्हणाला, आता पुष्कळ झाले आहे, तू माझा अंत कर, मला कधीतरी मरावे लागणारच आहे, तर मला आताच मरण येऊ दे। हां, मी कधीतरी मरणारच आहे, त्यापेक्षा आताच मेलेलो बरा, पुरखांपेक्षा मी काही चांगला नाही, मला उचल. 8 उचल. तेव्हा तो पुन्हा उठला, तो त्याने देवाने त्याला स्वर्गदूत पाठवून त्याला भाकर दिली, कारण आता त्याला काय करायचं होतं बघा. त्याने अन्नपाणी सेवन केले। हां, त्याने अन्न जे देवदूतांकडून आणलेलं अन्न आणि पाणी त्याने सेवन केलं. त्या अन्नामुळे त्याला भरपूर शक्ती मिळाली। ते जे अन्न जे स्वर्गदूताकडून त्यांना मिळालं ते खाल्ल्याने त्याला इतकी शक्ती मिळाली व तो देवाच्या गोरे पर्वतापर्यंत 40 दिवस व 40 रात्री एकसारखा प्रवास करीत गेला। पण त्याने जेवला नाही. 40 दिवसाचा त्याने उपवास केला. किती दिवसाचा? 40 दिवसाचा. कारण तुम्हाला कोणतेही देव आपल्याला ह्या एलायजाच्या द्वारे आपल्याला काय शिकवतो, एलिया के द्वारा परमेश्वर ने क्या सिखाया? एलायजा एक भविष्यवक्ता आहे. एलिया ये भविष्यवक्ता है, देवाचा संदेश आहे, परमेश्वर का भविष्यवक्ता देवाची है, सेवा करणारा आहे. परमेश्वर की सेवा करने वाला देवाची है। सेवा करणारा जर भविष्यवाणी करणाऱ्या संदेशाला फार गरज आहे. देवाकडून भाकर खाऊन
काय करायचं आहे, उपवास करणं गरजेचं आहे. और जो परमेश्वर का भविष्य होता है उसको जरूरत रहती है कि वो परमेश्वर की रोटी खाएगा, भविष्यवाणी तर त्याला काय माहिती, आतून भविष्यवाणी त्याला भेटते. तब उसको अंदर से भविष्यवाणी अंदर से मिलती है. भविष्यवाणी हे दान जेवढं आपण देवावर बसतो ना तेवढं आपल्याला भेटतं. और भविष्यवाणी ये दान जितना हम परमेश्वर के साथ संगति करते हैं उतना हमें मिलता है. भविष्यवाणी करणारा भविष्यवक्ताला काय करावं लागतं, संदेश त्याला जास्त देवाच्या समोर बसणं गरजेचं आहे. देवाकडून उपवास करून ते भोजन प्राप्त करणं गरजेचं आहे. और जो भविष्यवाणी करने वाला व्यक्ति है उसने ज़्यादा परमेश्वर के साथ संगति रखना और जो भोजन परमेश्वर देते हैं वो लेना जरूरी है. गरजेचं आहे, बहुत जरूरी है. जर तुम्ही स्वतःला संदेश का बोलता जब आप खुद को भविष्यवक्ता कहलाते किंवा हैं, तुम्हाला संदेश का व्हायचा असेल सिर्फ आपको भविष्यवक्ता होना है, तर उपवास करा. बघा हे गिफ्ट तुम्ही प्राप्त करून घ्या. तो उपवास करो तो परमेश्वर आपको वो दान देगा. आणि एकदा जर तुम्ही संदेशला झाला एक बार अगर आप भविष्यवक्ता बन पण गए ते उपवास झालंच तो पाहिजे. आपको उपवास होना ही है. एलाजाच्या द्वारे देव तुम्हाला शिकवतो. एलिया के द्वारा परमेश्वर आपको सिखाना है. 6वा व्यक्ती छठवा व्यक्ति डॅनियल. डैनियल. डॅनियल हा बंदीगृहात तुम्ही तोपर्यंत काढू शकता. डॅनियल अध्याय 1 त्याचा 8. डॅनियल चॅप्टर 1 वर्स 8. डैनियल 1:8. डॅनियल हा इस्रायली आहे. डैनियल इस्रायली है. देवाने त्याला म्हणजे बॅबिलॉन देशात तो बंदीगृहात गेलेला पण तो जेलमध्ये गेला नाही. और बेबीलोन देश में हो गया, बंदीगृह में गया पर वो जेल में नहीं गया. देवाने त्याला वेगळं केलं. परमेश्वर ने उसको अलग किया आणि त्याच्यावरती जेवढे अधिकारी होते त्यांच्या तो अधीन राहिला. और उसके ऊपर जितने अधिकारी थे वो भी अधीन रहा. पण देवाने त्याला उंच स्थान दिलं. परमेश्वर ने उसको ऊंचा स्थान पाहायला दिया. गेलं तर ते देव म्हणतो तुझ्यामध्ये एकदम उत्तम आत्मा आहे. और परमेश्वर कहते हैं कि उसके अंदर एक उत्तम आत्मा है. पण त्याने उपवास केलेला. उसने उपवास किया. राजाने आपल्याला दिलेले अन्नपाणी घ्यावयाचे नाही असा डॅनियलने निश्चय केला, कारण त्याला स्वतःला भ्रष्ट करून द्यावयाचे नव्हते. मला दुसरे अन्न खाण्याची परवानगी असावी असे त्याने आपल्या अधिकाऱ्याला विनवले. आठवत होतं. इथे आपण पाहतो की डॅनियलला ते अन्न खाऊन स्वतःला भ्रष्ट करायचं नव्हतं. और वो खाना खाकर उससे खुद को भ्रष्ट नहीं त्याला करना अधिकाऱ्याला चेंज करायचं और उसके अधिकार को चेंज करना. म्हणून त्याने उपवास केला. इसलिए उसने जेव्हा तो जेवला नाही जब उसने खाना नहीं तेव्हा खाया त्याच्या अधिकाऱ्याला कळालं की डॅनियल जेवला नाही. तब जो उसके ऊपर अधिकार था उसको मालूम पड़ा कि डैनियल ने खाना नहीं खाया. आणि डॅनियल एकटा नव्हता. डैनियल अकेला नहीं त्याचे था. 3 मित्र पण होते. उसके 3 दोस्त भी थे तिन्ही मित्र जेवले नव्हते. और तीनों ने खाना नहीं खाया. डॅनियल स्वतःला वाचत होता आणि ते तिघांनाही तो उत्साहित करत होता. डैनियल खुद को भी बचाना था और उनको भी उत्साहित करना था. म्हणून डॅनियलने आणि त्याच्या 3 मित्रांनी उपवास केला आणि त्या उपवासाचं प्रतिफल काय मिळालं की तो व्यक्ती बदलला, अधिकारी बदलला. त्याचं हृदय नरम झालं डॅनियलासाठी. और डैनियल जब उसके 3 मित्रों ने उपवास किया तो उसका उत्तर क्या मिला, उसका अधिकारी बदल गया, वो नम्र हो गया. आता ह्याच्यावरून देव काय शिकवतो, इसलिए परमेश्वर हमें क्या सिखाता है, तरुण लोक, जवान लोग. कारण डॅनियल आणि त्याचे 3 मित्र तरुण होते. डैनियल उसके 3 मित्र जवान मतलब थे. जास्त तरुण नव्हते, ज़्यादा जवान नहीं थे. जास्त तरुण नव्हते. ज़्यादा जवान नहीं थे. म्हणजे बालकपन से लड़कपन और जवानी के बीच का एज है. आणि लहानपण आणि तारुण्यामध्ये ते जीवन आहे तसं बोलू शकता. ऐसा बोल सकता. अशा याच्यामध्ये देवाने त्यांना निवडलं, ते उपवास करतात और ऐसे दिनों में परमेश्वर ने उनको चुना और वो उपवास कर रहे आणि हैं. म्हणून ते शुद्ध राहिले. इसलिए वो शुद्ध रहे. म्हणून याच्याद्वारे तरुणांना शिकवलं जाते. इसके द्वारा जवानों को एक सिखाया जा रहा तरुण है. दुसऱ्या तरुणाला शिकवायचे. एक जवान ने दूसरे जवान को सिखाया. काहीतरी सगळे असेच असतात ना, एकमेकांना बघतात आणि शिकतात. और वैसे ही लोग रहते हैं, एक दूसरे को देखते और सीखते हैं. म्हणून तो पिक्चरमध्ये बघतात दूसरे पिक्चर में देखते हैं कपड्यांची स्टाईल, कपड़ों की स्टाइल. ती स्टाईल बघून सगळेजण म्हणतात अरे आपण पण घालायचं. और वैसे ही बोलते कि हमें भी मग पहनना है. तसंच तरुणांनी पण आता बघा ना, आजकालची पिढी काय करते. एखाद्या मुलाने जर समजा कोंबडा काढला, और एक अगर लड़के ने सर के ऊपर बाल खड़े किए केस अशी उभी केली और ऐसे खड़े की तर सगळे तशीच फॅशन घेतात. तो सब लोग ऐसे ही फैशन म्हणजे करते हैं. एक तरुण दुसऱ्या तरुणाला शिकवतो, मी जसं केलं तसं तू कर. एक जवान दूसरे जवान को सिखाता है जैसे मैंने किया वैसे तू भी कर. मग डॅनियल आपल्याला तुमच्या सगळ्या तरुणांना हे शिकवतो की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही दुसऱ्या तरुणांना आत्मिक रीतीने देवाकडे नेणारा बनवा, उपवास करवणारा बनवा. और डैनियल के द्वारा जवान को परमेश्वर कहता है कि तू आप भी आत्मिक बनो और दूसरों को भी आत्मिक बनी. तुम्ही दुसऱ्या तरुणांना उत्साहित करा. दुसरे तरुण बघितलं पाहिजे अरे हा मुलगी उपवास करतो, मी पण उपवास केला पाहिजे. और दूसरे जवानों ने बोलना चाहिए ये कितना उपवास करता है, मुझे भी उपवास करना एक चाहिए. तरुणाने दुसऱ्या तरुणाला सांगितलं पाहिजे. डॅनियलचा अध्याय जो तुम्ही वाचता, और डैनियल जो अध्याय पढ़ते हैं पहिला अध्याय, तो त्याच्या मित्रांना म्हणतोय आपल्याला त्यांना नाही खायचंय. और वो अपने दोस्तों को बता रहे हैं कि वो खाना हमें नहीं खाना है. तो
तो सांगतोय वो बता रहा है आणि तिच्या तिन्ही मित्रांनी ऐकलं. और उसके तीनों मित्रों ने सुना। त्याने मला आपण नाही खायचं, आपण उपवास करायचा. डैनियल ने कहा नहीं खाना है, हम उपवास करेंगे। तेव्हा तर त्या अधिकाऱ्याला कळलं ना, त्याने ते जेवले नाही. तब अधिकारी को मालूम पड़ेगा कि इन्होंने खाना नहीं खाया। कळलं तुम्हाला आता? आणि त्याने त्या तिन्ही मित्रांना सांगितलं तुम्ही नाही खायचं, तुम्ही पण उपवास करायचा, मी पण करायचा. और तीन मित्रों को भी बताया कि तुमने भी नहीं खाना है, तुम भी उपवास करना है, मैं भी उपवास एक करूंगा। करून दुसऱ्या तरुणाला उपवास करायला उत्साहित केला पाहिजे. एक जवान दूसरे जवान को उपवास करने के लिए उत्साहित करना चाहिए। की जवानी की अभिलाषा में वो फसे नहीं, गिरे नहीं. तारुण्याच्या अभिलाषांमध्ये त्यांनी फसवणे पडू नये। ते जेवण कोणतं होतं? खाना कोणता ना? मनसोक्त राजाचं जेवण, याने आनंद देणारं जेवण. म्हणजे तारुण्यात जे आनंद घ्यायचा आहे तो एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला सांगितलं पाहिजे, नाही हे आपल्याला नाही केलं पाहिजे, पाप आहे. जो जवानी में आनंद मिलने वाला है तो दूसरे जवान को बताना चाहिए, दूसरे जवानों को कि वो आनंद में नहीं लेना चाहिए। हां, कारण ते हे आपल्याला दैनिकाच्या द्वारे देऊ शिकवलं. और ये देने से द्वारा परमेश्वर सिखाता है। किती झाले? 6. 7वां आहे येशूचे शिष्य. 7वां है यीशु शिष्य। मत्ती अध्याय 17 त्याचं 21. मत्ती 17 का 21। मॅथ्यू चॅप्टर 17 वर्स 21. मत्ती 17 का 21। फक्त आता 3 जणांचं पटकन बघायचं. मॅथ्यू चॅप्टर 17 वर्स 21. तरी पण असल्या जातीचे भूत प्रार्थना आणि उपवास केल्याशिवाय जात नाही। हां, असल्या जातीचे भूत प्रार्थना आणि उपवास केल्याशिवाय जात नाही. ही गोष्ट खरी आहे. आणि आता प्रेषणांची कृत्य करा. जसं येशूने त्यांना सांगितलं, जैसे यीशु ने उनको बताया की तुम्हाला उपवास केला पाहिजे, आपको उपवास करना है, हां, तुम्हाला उपवासाचं जीवन ठेवलं पाहिजे. उपवास का जीवन रखना चाहिए। हां, 13 अध्याय काढा. अध्याय 13 निकालेंगे। 1 ते 3 वर्ष. एक से लेकर 3 तक। 2 आणि 3 वर्ष. एके दिवशी सर्वजण आराधना आणि उपवास करीत असताना पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, बर्नबा व शाऊल यांना मी एक खास कामगिरी देणार आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करा। तेव्हा अधिक उपवास आणि प्रार्थना केल्यावर इतर बंधूंनी आपले हात त्या दोघांवर ठेवले आणि त्यांची रवानगी केली। तिथे शिष्यांनी काय केलेलं आहे? उपवास केलेला आहे. यहाँ पर शिष्यों ने उपवास किया है। आपण इथे पाहतो. यहाँ पर हम देखते हैं 14 अध्याय काढा. प्रेषितांची कृती अध्याय 4. प्रेरितों की काम अध्याय 4। ॲक्ट ऑफ अपोस्टल्स चॅप्टर 4 प्रेरितों की काम अध्याय 4 आणि त्याचं 28 ते 31. उसका 28 से लेकर 31 तक। तुझा संकल्प व तुझी इच्छा यांनी हे घडवून आणण्याचे अगोदरच ठरवले होते, तर हे देवा त्यांच्या धंद्यात वय आणि न भिता तुझे वचन शिकवण्यासाठी तुझ्या सेवकांना सामर्थ्य दे आणि तुझे आरोग्यदायी सामर्थ्य पाठव। तुझा सेवक येशू याच्या नावाने चिन्ह आणि चमत्कार करू दे। या प्रार्थनेनंतर ज्या इमारतीत ते जमले होते ते कंप्लीट झाले आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि धैर्याने देवाचा संदेश देऊ लागले। तिथे पाहतो की त्यांनी उपवास आणि प्रार्थना केली. और यहाँ पर देखिए म्हणून ती जागा हल्ली. जिसे वो जगह ही गई। यानं कारण जसं येशूने शिष्यांना सांगितलं तुम्ही उपवास करा, जैसे यीशु ने शिष्यों को बताया उपवास आणि करो, जसा वर त्यांच्यापासून दूर केला गेला, जैसे जिला उनसे ऊपर उठा लिया गया, शेवटी त्यांना उपवास करावा लागला. इसलिए उनको उपवास करना पड़ा। कारण हा छळ त्यांना झाला. जसं तुम्ही जो वचन वाचताय ना अध्याय, त्या अध्यायात वाचा त्यांना मारण्यात आलं. और जो अध्ययन हम अभी पढ़ रहे हैं वो पहले में उनको त्यांना समझना। मारातून जावं लागलं. त्याच्यामुळे त्यांना उपवासाने काय करत होते ते आपल्या स्वतःला शक्ती आणि बल सामर्थ्य प्राप्त करून घेत होते. और उपवास के द्वारा अपने खुद को शक्ति और बल प्राप्त करने। म्हणून शिष्यांची ड्युटी आहे उपवास करणं. शिष्यों का कर्तव्य उपवास ते है। स्वतः करत नव्हते, त्यांनी दुसऱ्यांकडून पण करून घेतलं. वो खुद नहीं कर रहे, दूसरों से भी तर करवा हे जे रहे। शिष्य आहेत ते प्रेरित आहेत. ये जो शिष्य है वो प्रेरित है। म्हणजे जे प्रेरित आहेत त्यांनीही केलं पाहिजे. आणि शिष्य जे म्हटले ना, पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से जिन्होंने बपतिस्मा लिया उन्हें मेरा चेला बना, ते शिष्य आहे. मग त्यांनीही उपवास केला पाहिजे. और प्रेरितों ने भी उपवास करना चाहिए और जिन्होंने पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लिया उन्होंने भी उपवास करना मतलब है। बाइबल हमें बताती है कलीसिया में आने वाले हर एक शिष्य ने उपवास करना है. और बाइबल हमें बताती है कि मंडळीमध्ये येणारे प्रत्येकाने उपवास करायचा। प्रियानो, आज या वचनाच्या द्वारे शिष्यांच्या द्वारे शिकवतो की आपल्या चर्चमधल्या मंडळींनी एक एक शिष्यांनी काय केला पाहिजे? उपवास केला पाहिजे. और इस शिष्य के द्वारा परमेश्वर में बताता है कि हर एक व्यक्ति ने मुझे कलीसिया में आते हुए उसने उपवास करना है। जो प्रेरित होते हैं जिनके द्वारा परमेश्वर कलीसिया स्थापित करता है वो भी क्या करना चाहिए? उन्होंने भी उपवास करना चाहिए. जे प्रेषित है ज्याच्याद्वारे ते मंडळी स्थापित करतो त्यांनाही उपवास करणं गरजेचं आहे। है ना? आगे हम देखते हैं, पुढे आपण बघू 8वां पौल. 8वां पौल प्रेरितों के काम अध्याय 9:9. प्रेषितांचे कृत्य अध्याय 9:9.
प्रेरितों के काम प्रेषितांचे कृत्य अध्याय 9:9 अध्याय 9 ये हमारे अन्य जातियों के लिए चुना गया एक सेवक है। आणि अन्य जाती लोकांसाठी निवडलेला हा सेवक तो आहे. हम आप जितने सेवक हो जेवढे तुम्ही सेवक आहात उन सेवकों के लिए ये है कि उन्होंने उपवास वही एक ही तरीके से करना चाहिए और अपने साथ जितने लोग भी उन्होंने भी उपवास करा है। वो अकेला उपवास नहीं करा था, उसके साथ जितने लोग थे उन लोगों को भी उसने उपवास किया। वो 3 दिन 3 रात कुछ नहीं खाया आणि 3 दिवस मी व्रत खाल्ल्याने काही खाल्लं नाही. त्याचे 3 दिवस त्याला काही दिसत नव्हते आणि त्याने काही खाल्ले प्यायले नाही. 3 दिन कुछ भी नहीं खाया, कुछ भी नहीं पिया। आणि 3 दिवस काही खाल्लं नाही, काही और खाल्लं नाही. वो जिसके साथ था उसके साथ जितने लोग थे त्याच्याबरोबर जेवढी लोक वो लोग होते ने ऐसा नहीं सोचा रे ये तो उसका नाम क्या ना पहले शाऊल ही था ना, शाऊल खाया नहीं आणि शेवट जेवलं नाही चलो हम लोग खा लेंगे। तर आपण खाऊन घेऊ. कुछ हो गए लेकिन कुछ लोगों ने नहीं किया, उसके साथ उस दुख में शामिल हुए। आणि काही लोक त्याच्याबरोबर ते दुःखामध्ये सामील झाले. उस समय में शाऊल को भी प्यार करने वाले उनके साथ जो आए थे वो लोग थे। आणि त्या शेवटलाही प्रेम करणारे त्याच्यामध्ये काही लोक होते. तभी तो वो इतना विश्वासी नहीं हुआ, लेकिन फिर भी वो उसने उपवास किया। तरी सुद्धा त्यांनी उपवास केला. इससे हमें ये प्रभु सिखाता है कि बाद में तो अन्य जाति के लिए हमारा सेवक बनाओ। आणि नंतर अन्य जाती लोकांसाठी सेवक आहात. आज उन सेवकों के लिए एक अच्छा बेस्ट उदाहरण है ये पौलुस कि हमने क्या करना चाहिए, उपवास करना चाहिए। सेवकांसाठी उत्तम उदाहरण आहे की आपण उपवास केला पाहिजे. सेवकों का उपवास का जीवन होना चाहिए। सेवकांचं उपवासाचं जीवन असलं और पाहिजे. 9वां है जॉन बपतिस्ट यानी यूहन्ना जो बपतिस्मा देने वाला है। आणि 10वा एक यूहन्ना बपतिस्मा देणारा. लूक अध्याय 3 लूक अध्याय 3 लूक अध्याय 3 लूक अध्याय 3 और उसका 2 से त्याचं 2 पासून. लूक चैप्टर 3 लूक अध्याय 3 तिरमिया कैसरिया भूमी पाषाणाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी जकरियाचा पुत्र योहान अरण्यात राहत असताना हाँ अरण्य रात था। कहाँ रहता था? अरण्य में, यानी जंगल में वो रहता था। जब वो जंगल में रहता था तो वो क्या करता था? हर समय उसको भोजन नहीं मिलता था। आणि जंगलात असताना त्याला प्रत्येक वेळी जेवण नव्हतं इसका भेटत. भी उपवास का जीवन था। त्याचं उपवासाचं जीवन होतं. तो अब हम इसे यूहन्ना बपतिस्मा देने वाले से यानी प्रभु का काम, प्रभु आने से पहले मार्ग तैयार करने वाला यूहन्ना है। आणि देव याच्या अगोदर मार्ग तयार करणारा योहान आहे. हम भी अभी वही है। आपण पण आता ते सांगू. हमारा प्रभु अभी आने वाला है, हम उसके पहले अभी लोगों को और उसका मार्ग तैयार कर रहे हैं, आने के लिए उसका मार्ग तैयार कर रहे हैं। आणि आपला देव आता येणार आहे, त्याला यायसाठी आपण आता मार्ग तयार तो करतो. फिर इसका मतलब कौन? सुसमाचार बताने वाले आणि सुवार्ता जे सुवार्ता जो सांगतात. लोगों को तैयार कर रहे हैं, लोगों को प्रचार कर रहे हैं, आओ। क्योंकि वो यीशु ने कहा जब सारी जातियों में सुसमाचार सुनाया जाएगा मैं आ जाऊंगा। तेव्हा सर्व जातींमध्ये सुवार्ता सांगली तेव्हा मी तो इसका मतलब है याचा अर्थ जो आहे सुसमाचार प्रचारक है उन्होंने उपवास करना है। जे सुवार्तिक आहे त्यांनी उपवास करायचा आहे. और उसका उपवास का जीवन था, इसलिए इतना प्रभावशाली वो हुआ कि जब उसने लोगों को प्रचार किया तो लोग आकर पश्चाताप करने लगे, बपतिस्मा ले लिया। आणि उपवासाचं ते जीवन होतं म्हणून त्याचं वचन जे प्रभावशाली झालं म्हणून लोक त्याच्याकडे बपतिस्मा तो घेतले. इसलिए जो सुसमाचार प्रचारक है जिनको भी प्रभु ने गिफ्ट सचमुच जो देखा गया तो सारे चर्च में सभी लोगों को गॉस्पेल देना है। आणि जे मंडळीमध्ये येतात त्यांना सगळ्यांनी सुवार्ता सांगायची. सबको सबने गॉस्पेल देना है। सगळ्यांनी सुवार्ता सांगायची. लेकिन पण जिनको स्पेशल कॉलिंग किया है त्यांना स्पेशल बोलवणं आहे. उन लोगों का भी उपवास होना ही चाहिए, तब वो प्रभावशाली रहेंगे, लोगों को बोलते ही लोग मन फिराएंगे। आणि त्यांचं उपवासाचं जीवन असलं पाहिजे तरच काय होईल, जेव्हा ते बोलतो तेव्हा लोक म्हणते और असं. सबसे लास्ट हमारा प्रभु यीशु सगळ्यात शेवटी आहे आपण जिसने हमें उपवास करने के लिए सिखाया। ज्याने आपल्याला उपवास करायला शिकवलं. अपने बीच वो कहता है उसके पीछे वो लेने वाले सबसे ज़्यादा हम निकालो मत्ती अध्याय 4 मग ते येते 4 उसका 2 और 11 असं दोन आणि आपण मैथ्यू चैप्टर 4 मत्ती 4 और उसका वचन 2 और 11। 2 आणि 11. इस वचन से यीशु अपने पीछे चलने वाले को जो उसके पीछे बोले थे जो उन सबको उत्साहित करता है उपवास करो, मैंने किया तुम भी करो। त्याला उत्साहित करतो, तुम्ही पण उपवास करा, मी केलं. मत्ती अध्याय 4 मत्ती 4 मैथ्यू चैप्टर 4 मत्ती 4 वर्स 2 वचन 2 और उसका 11। वचन 2 मैथ्यू चैप्टर 4 मत्ती 4 और उसका वचन 2 त्याचं 2 और 11। आणि 11. 40 दिवस आणि 40 रात्र त्याने अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, म्हणून त्याला खूप भूक लागली. क्या लिखा हम देखिए कितना दिन का उपवास किया? 40 दिन का उसने उपवास किया और उसे भूख लगी। यानी आप खुद देख सकते हैं कि हम जिसके पीछे चल रहे हैं, हमारे यीशु के पीछे हम चलते
हमारा यीशु ने भी उपवास किया है और उसके पीछे चलने वाले को कहता है मैंने किया तो मैं जैसे कर रहा हूँ वैसे तुम भी करो। आणि मी उपवास केले तर तुम्ही उपवास करा. मग सैतान त्याला सोडून चालता झाला आणि देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. तो वैसे ही जब आप उपवास करोगे तो यीशु करीब आएगा, शैतान आपको छोड़ के चला जाएगा। जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा देव तुमच्या जवळ येऊन शैतान दूर पळून जाईल. ये बहुत ज़रूरी है हम मसीहों में। इसलिए उपवास में परमेश्वर समर्पण किए हुए लोगों को उत्साहित करता है कि तुम लोग उपवास करो। आणि समर्पित केलेल्या लोकांना उत्साहित उपवास करा. विधवाओं को कहता है उपवास करो, विधवांना म्हणतो उपवास करा. याजकों को कहता है उपवास करो, याजकांना म्हणतो उपवास जो करा. अपने घर की रानी है, देश की रानी है, उन रानियों को, राजाओं को कहता है उपवास जे करो। घरातल्या देशाची राणी राजा आहे त्यांना म्हणतो उपवास करा. भविष्यवक्ताओं को कहता है उपवास करो, संदेशांना म्हणतो उपवास करा. जवानों को कहता है उपवास करो, तरुणांना म्हणतो उपवास करा. शिष्य जो चर्च में आते हैं और जो प्रेरित है उनको कहता है उपवास करो। ते शिष्य आहेत प्रेरित आहेत त्यांना म्हणतो उपवास जो करा. चर्च की सेवा करते हैं उन सेवकों को कहता है उपवास करो। चर्चची सेवा करणाऱ्यांना म्हणतो उपवास करा. और जो सुसमाचार प्रचारक है उनको कहता है उपवास करो। जे सुवार्तिक आहेत त्यांना म्हणतो उपवास करा. और जिन्होंने अपना यीशु उद्धारकर्ता ग्रहण किया है, आणि ज्यांनी येशूला तारण करता म्हणून स्वीकार केलेले एक एक विश्वासियों ने ते उपवास करना है। विश्वास ठेवणाऱ्यांनी उपवास बहुत करायचा. जरूरी है कि उपवास करना। खूप गरजेचं आहे उपवास करणं. इसलिए उपवास करो। म्हणून उपवास करा. आज उपवास का दिन है, आज उपवासाचा दिवस आहे. में लाया देवाने आणलं. बहुत से जन पहले सेक्शन में नहीं थे, खूप लोक पहिल्या सेक्शनमध्ये होते. लेकिन प्रियो, आप जब घर में जाओगे तेव्हा तुम्ही घरी जाल. तो घर में जाने के बाद या फिर आप पीछे ही बैठकर, नहीं तो मैं आपको थोड़ा समय देती हूँ, तुम्हाला थोडा वेळ देते. आपने जो विषय रखा है वो विषय को अभी इसी मिनट प्रभु को बता देना। जे तुम्ही विषय निवडले त्यांना ह्या वेळेला देवाला सांगा. आपका मुख्य विषय क्या है उपवास का वो बता देना। जो मुख्य उपवासाचा विषय काय आहे देवाला सांगा. बोल वो। आणि ते पेरा. और आज बाकी हम जो दूसरे सेक्शन में हम सब लोग हैं, आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण सगळे आहेत. तो जो समर्पण किए हम सब समर्पित लोग हैं। आपण सगळे समर्पित लोक आहोत. आप कहेंगे प्रभु मुझे मालूम हो गया, मैं हमेशा उपवास का जीवन करती हूँ। आणि प्रभू आता मला माहीत पडलेलं आहे, आता नेहमी उपवासाचं जीवन जो ठेवतो. विधवा है उन्होंने कहना है प्रभु, जैसे हन्ना रातन जी आपके चरणों में बैठती थी और उपवास करती थी, मैं भी मुझे मालूम पड़ा कि मेरी विधवा ने उपवास करना कितना जरूरी है। आणि विधवांनी प्रार्थना केली पाहिजे की देव जसे हन्ना तुझ्याकडे रात्रंदिवस बसून उपवासाने प्रार्थना करायची. आता मलाही माहीत पडले, आता मलाही करण्यासाठी मदत होईल. आप सब याजक हो, तुम्ही सगळे याचक आहे. मैंने प्रभु याजक का तो कर्तव्य है, तुम्हें मेरे घर के लोगों को, मैं जितने जनों को पहचानता हूँ उन्हें मैं ज़रूर उपवास के लिए उत्साहित करूँगा। आणि प्रभू मी याचक आहे म्हणून मी नक्की लोकांना उपवास करण्यासाठी उत्साहित करेन. जितने जन भविष्य वक्ता है उन्हें भी कहकर बोलना है प्रभु मुझे तो कितनी ज़रूरत है भविष्यवाणी के लिए कि मुझे तो फिर ज़्यादा उपवास करना चाहिए। आणि मला जास्त गरज आहे भविष्यवाणीची, मला जास्त उपवास केला पाहिजे. जवानों ने बोलना है कि प्रभु मैं जान गया कि मेरी जवानी के दिनों में उपवास मुझे करना कितना ज़रूरी है। तरुणांनी म्हटलं पाहिजे की या तारुण्यामध्ये उपवास करणं फार गरजेचं आहे. दूसरों को एक अच्छा उदाहरण बनाना मेरा बहुत बड़ा कर्तव्य है। आणि दुसऱ्यांना उत्तम उदाहरण बनवणे माझं कर्तव्य आहे. प्रेरित और सारे शिष्य लोगों ने बोला है मैं आज से उपवास करूँगा, मैं शिष्य हुआ था तो मेरा ड्यूटी है ये, मुझे करना चाहिए क्योंकि आप मेरे गुरु ने किया ना तो मुझे करना चाहिए। आणि प्रेषितांनी शिष्यांनी म्हटलं पाहिजे प्रभू तू माझं गुरु आहे, तू केलं तर मलाही केला जैसे पाहिजे. जितने सेवक हैं उन्होंने बोला है प्रभू मैं तो आपका सेवक हूँ, आणि जेवढे सेवक आहे तेवढ्यांनी म्हटलं पाहिजे मी देवाचं सेवक आहे, मुझे तो उपवास करना चाहिए मला तो उपवास केला पाहिजे. ताकि मेरी आँखें खुल जाए, माझे डोळे मैं उघडले आपकी सेवा कर सकूँ। आणि मी तुझी सेवा और करायला. जितने सुसमाचार प्रचारक हैं जेवढे सुवार्तिक आहेत उन्होंने भी बोला है प्रभू आपने मुझे सुसमाचार प्रचारक के लिए चुना है, तुम्ही मला सुवार्तिक म्हणून निवडलं. मेरा उपवास माझा उपवास स्वीकार करना, मैं आज के बाद हमेशा उपवास में रहूँगा। आजपासून मी नेहमी उपवासामध्ये नाही. और जितने हम यीशु के फॉलोअर आए हम सभी यीशु के फॉलोअर, तो हम सबने बोला है प्रभु मैं सीख गया उपवास करना। आणि आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे जेव्हा मी शिकलो मी उपवास करेन. हालेलुया, खड़े हो जाएंगे, उभे रहे, सब लोग खड़े हो जाएंगे, सर्व उभे राहूया. और खड़े होकर हम प्रभु से कहेंगे एक प्रभु ने उपवास में आया। उभारून आपण म्हटलं पाहिजे तेव्हा प्रभू मी उपवासाला आलो. एक विधवाओं ने कहना है देख प्रभू तेरी दासी तेरी पत्नी, ये जो विधवा तुझी दास तुझी पती विधवा आपके चरणों में उपवास कर आई है। तुझ्या चरणात उपवास करून आली. आप जितनी सेवक है बोला है प्रभु मैं आपका सेवक हूँ, मैं तेरे सामने अपने सिर को झुकाए, अपने बदन को झुकाए आपके सामने आया हूँ। प्रभू मी तुझा सेवक आहे, आपण मस्त झुकून तुझ्याकडे आलो. जितने जवान हैं उन जवानों ने कहना है देख प्रभू मैं जवान हूँ लेकिन प्रभु मैं तेरे सामने झुका हूँ। प्रभूने तरुण आहे तरी पण तुझ्यासमोर झुकलोय. झाऊ के समान मैं अपने आप को नीचे झुका रहा है। आणि साऊच्या झाडासारखं मी स्वतःला झुकवलंय. हाँ प्रभु मैं सुसमाचार प्रचारक हूँ। मी सुवार्तिक आहे. शायद आप में से बहुत से लोग 3-4 स्थान लिए होंगे या 5 लिए होंगे, लेकिन फिर भी आपको एक अन्वेषण करना है।
आप कौन हो ये आपका कन्फेशन आप बहुत इम्पोर्टेंट है। जे काही तुम्ही आज त्याचं कबुली करून तुम्हाला फार गरज आहे। हाँ, क्योंकि इसी कन्फेशन से तो शैतान डरता है ना। आणि ह्या कबुली करण्यामुळे शैतान डरतो। जब आप बोलते हो मैं एक याजक हूँ, जेव्हा तुम्ही बोलता मी शैतान भागता है, बापरे याजक दूर राहता तेव्हा तो एकदम लांब पळून जातो। जब जवान बोलते थे तो यीशु में जवान हूँ, यीशु के निकट यीशु का जवान हूँ, जब आप बोलते हो तब शैतान दूल्हा हो जा रहा है। जेव्हा दोन लोक म्हणतात की येशूचा तरुण आहे म्हणून शैतान काय वगैरे एकदम लांब पळून जातो। क्योंकि यीशु का जवान बलवान है, कारण येशूचा तरुण बलवान दुष्ट आहे। पर जय पाई है, त्याने दुष्टावर जय प्राप्त इसलिए वो केली। डरता है जवानों से, म्हणून तो घाबरतो तरुणांपासून। यो मसीहों से डरता है। तो ख्रिस्ती लोकांपासून घाबरतो। लेकिन मसीहों को मालूम नहीं रहता है वो कौन है, पण ख्रिस्ती लोकांना माहिती नाही तो वो कोण आहे। दुष्ट आत्माओं को मारता है। इसलिए हम हमारा कन्फेशन करना मैं कौन हूँ। म्हणून तुम्ही कबूल करून करा की तुम्ही कोण आहात। आप भविष्यवक्ता, तुम्ही भविष्यवक्ता आहात। आप समर्पित किए लोग, समर्पित केलेली लोक आहात। आप रानी हो या ऊंचे स्थान पर प्रभु ने आपको रखा है। तुम्ही राणी हा तुम्हाला देवाने उंच स्थानावर ठेवले। आप प्रभु के शिष्य हो, तुम्ही देवाचे शिष्य आहात। तो प्रभु के सामने कहो कि प्रभु मैं आपके सामने असं करून देवाला म्हणा यहाँ देवा से उपवास वाला ही जीवन रखते मी हैं। आजपासून उपवासाचं जीवन जगेन। तो मैं आपके सामने आती प्रभु धन्यवाद देती हूँ प्रभु, हमें इस उपवास का महत्व मालूम पड़ गया, हमें उपवास करना कितना ज़रूरी है हम समझ गए प्रभु। हमें जो अथॉरिटी आपने दिया है सेवक होने का, याजक होने का, प्रभु अपने शिष्य होने का, आपके पीछे चलने का, प्रभु ये जो अथॉरिटी अधिकार दिया है तो उन अधिकारों को और अच्छी रीति से इस्तेमाल करने के लिए उपवास का जीवन कितना ज़रूरी है। क्योंकि हम जितना उपवास करते हैं उतना शैतान दूर होता है। क्योंकि हमने सबसे लास्ट वचन यही पढ़ा, शैतान सामने से दूर हो गया और स्वर्गदूत आकर सेवा करने लगे। तो प्रभु आपकी ये इच्छा है कि उपवास करने वाले लोगों के सामने से शैतान दूर हो जाता है और स्वर्गदूत आकर सेवा नहीं करते। तो आज इन सारे बच्चों की प्रभु पवित्र पिता स्वर्गदूत आकर सेवा नहीं करे और इनके जीवन से शैतान दूर हो गए हैं यीशु के नाम से। क्योंकि इनके उपवास के कारण, आपके साथ वास करने के कारण, आपके साथ संगति करने के कारण आज ये आपके इतने निकट आ रहे हैं और अभी 7 दिनों में और भी आपके करीब आएंगे। जितने आपके करीब आते जाएंगे उतना शैतान इनसे दूर होता जाएगा। और प्रभु आप उम्मीद करें और आज से प्रभु स्वर्गदूत इनकी सेवा करेंगे, क्योंकि उपवास के दिन में स्वर्गदूत सेवा करेगा। धन्यवाद देते हम आपकी स्तुति करते इन सबको प्रभु आपके लोग रहेगा। इस वचन को हम इन्हें के ऊपर रखते प्रभु मध्य अध्याय 4 का ज्ञान एक के ऊपर रखकर प्रभु आशीषित करें। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको दे। वचन ने हमारी आंखें खोल दी, हमें सत्य मालूम पड़ गया है कि प्रभु किसे नजदीक लेना चाहिए, किसे दूर करना चाहिए और किसको दूर करने के लिए क्या करना चाहिए। किसको, ये नहीं शैतान को दूर करने के लिए उपवास करना चाहिए और स्वर्गदूतों को निकट लाने के लिए, सेवा करके लेने के लिए उपवास करना जरूरी है। ये महत्व अभी ये बात हमें मालूम पड़ गई, बस भूले नहीं पड़े, ये हमारी ड्यूटी है। इन सबको ये वचन स्मरण करने के साथ इन सब की सुनी लेना, रक्षा करना। इन्हें मैं आपके नाम से आशीषित करती हूँ, उनके हृदय में शांति की घोषणा करती हूँ, किसी भी बात से इनका मन विचलित नहीं होगा। प्रभु यीशु के नाम से आमीन।